प्रेज लॉर्ड. परमेश्वर महान आहे. आणखी एक समय, आणखी एक वेळ परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी देवापणे आपल्या जीवनामध्ये दिली, आपल्याला दिली, त्यासाठी धन्यवाद. आपण किती अधिक धन्यवाद दिला पाहिजे की आपण देवाने चालवले जाणारे लेकर आहे. प्रेज लॉर्ड. देव आपल्याला चालवतो आणि ज्याला परमेश्वर चालवतो तो किती धन्य. प्रेज लॉर्ड. लेकरांचे वचन तुम्ही बारकाईने ऐकले की माहिती नाही, परंतु लेकर एकच म्हणत होते, जो परमेश्वराला आपला भाविषय करत होतो त्यांनी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तिन्ही लेकरांची वचन जवळपास सिमिलर होती, है ना. जो परमेश्वराला भाव विषय करतो, जो परमेश्वरावर भाव ठेवतो, प्रेज लॉर्ड, जो परमेश्वराचे भय धरतो, प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वरावरती भाव ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आपण जे आहे दुर्जनांची प्रकृती पाहिली, स्तोत्र 1 मध्ये आपण पाहिलं दुर्जन कसे असतात. प्रेज लॉर्ड. नीतिमान कसे असतात. प्रेज लॉर्ड. नीतिमान कसा आहे, त्या नदीच्या बाजूला लावलेल्या झाडासारखा आहे. प्रेज लॉर्ड. आपण एवढे फिरतो, आपण लोक एवढे फिरतो, तुम्ही कधी पाहिलं का जे नदीच्या किनारी लावलेलं झाड आहे आणि ते सुकलं. प्रेज लॉर्ड. पाहिलं का तुम्ही. नदीला पाणी नसण्याची बातमी करत, ज्या नदीला पाणी आहे. प्रेज लॉर्ड. ज्या नदीला पाणी आहे त्याच्या बाजूला जे झाड आहे ते सुकतं का कधी. नाही, ते झाड कधी सुकत नाही. प्रेज लॉर्ड. किंबहुना त्याच्या काही परलांगांपर्यंत हिरवगार वातावरण असतं. प्रेज लॉर्ड. जिथं परमेश्वराचं वचन असतं, प्रेज लॉर्ड, जिथं परमेश्वराची सेवा काही चालते, प्रेज लॉर्ड, त्या ठिकाणी देवाचं काम करतं. प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी परमेश्वर त्याचे आशीर्वाद ओततो. प्रेज लॉर्ड. आणि तो काय करतो, त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला पुनरुज्जीवन देतो. प्रेज लॉर्ड. पुनरुज्जीवित करतो. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या आपण जर सेवकाईमध्ये पाहिलं तर त्या सर्व काळामध्ये प्रभूने शब्दांचा, प्रभूच्या वचनाचा रीतीने प्रभूने लोक जिवंत केले. लाजराला काय बोलला, लाजरा बाहेर ये. प्रेज लॉर्ड. त्याच्या शब्दाचं सामर्थ्य बघा. प्रेज लॉर्ड. वचनाचं सामर्थ्य बघा. लाजरा बाहेर आहे, लाजर उठून बाहेर आला. प्रेज लॉर्ड. प्रभूने म्हटलं जा, तुझी मुलगी बरी झाली. त्यावेळेस ती मुलगी त्वरित बरी झाली. प्रेज लॉर्ड. प्रभूने म्हटलं जा, तुझ्या पापांची क्षमा झालीये. प्रेज लॉर्ड. यापुढे पाप करू नको. प्रेज लॉर्ड. प्रभूने म्हटलं चल माझ्या मागे. शिष्य त्याच्या मागे आले. त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. प्रेज लॉर्ड. कारण तो स्वतः शब्द आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शब्द आहे आणि त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. तो बदलू शकतो. प्रेज लॉर्ड. आज जगामध्ये जीवन जगत असताना आज आपल्याला वाटतं, प्रेज लॉर्ड, आज आपण पाहतो की ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हल्लागुल्ला आहे त्या ठिकाणी गर्दी आहे. प्रेज लॉर्ड. परंतु ज्या ठिकाणी देवाचं सत्यवचन शिकवलं जातं त्या ठिकाणी काय आहे, लोक जास्त काळ टिकाव नाही धरत. प्रेज लॉर्ड. का माहितीये, कारण देवाचं वचन जे आहे ते भाल्याप्रमाणे पण काम करतं. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन जे आहे ते बऱ्याच वेळा अग्नीचं काम करतं. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन जे आहे ते बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये काटछाट करण्याचा प्रयत्न करतो. प्रेज लॉर्ड. आणि जो देवाचं वचन ऐकून काटछाट करू देतो, प्रेज लॉर्ड, जो देवामध्ये चालत असताना जो काटछाट करू देतो त्याला प्रभू स्वीकारतो. प्रेज लॉर्ड. पण जो देवाचं वचन ऐकून जो काटछाट करू देत नाही, जो म्हणतो मला बदल नाही आवडत, मला बदल नकोय, परमेश्वर जो बदलाला नाही स्वीकारत, परमेश्वर त्या व्यक्तीला नाही स्वीकारत. प्रेज लॉर्ड. म्हणून काल मला वाटतं कुठंतरी बोलताना मी बोललो की ज्याला खरी सेवकाई अनुभवायची आहे, ज्याला खरी परमेश्वराची सेवा पाहिजे त्याने इकडे यावं. प्रेज लॉर्ड. कारण या ठिकाणी मी लोकांचा शास्ता म्हणून उभा नाहीये. प्रेज लॉर्ड. लोकांकडून वाहवा बटोरण्यासाठी मी उभा नाहीये, कारण मला स्वतः माहितीये मी काय होतो. प्रेज लॉर्ड. मी योग्यतेचा नसताना परमेश्वराने मला निवडलं, त्याचं कार्य बहाल केलेलं आहे. मला फक्त माझं मुख, माझं जीवन त्याच्या सेवेकरता मी दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि माझी इच्छा ही आहे की लोकांनी ज्या पद्धत, असं नाहीये की मी तुम्हाला बनवते, नाही, परमेश्वर माझ्याद्वारे मला आणि तुम्हा प्रत्येकाला बनवत आहे. प्रेज लॉर्ड. इव्हन मी सुद्धा त्या रेसमध्ये आहे ज्या रेसमध्ये तुम्ही आहात. प्रेज लॉर्ड. मलाही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये धुवून चून मला स्वतःला परमेश्वराला निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असं सादर करायचं आहे. प्रेज लॉर्ड. कारण जर मी तसं नाही सादर करू शकलो तर मी अन्यायी कारभाराप्रमाणे होईल. प्रेज लॉर्ड. मी काय होईल, मी
त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन बोलणारा पण त्याप्रमाणे न करणारा असेल, प्रेज द लॉर्ड, आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे प्रियांनो. परमेश्वराने आपल्याला मागील दिवसामध्ये अद्भुत रीतीने परमेश्वर चालवत आहे. मागील दिवसामध्ये परमेश्वर अद्भुत रीतीने त्याचं वचन जे आहे ते आपल्याला प्रगट करत आहे. लोक आज जे आहे जिवंत परमेश्वराचा शोध जो आहे आपल्याला ज्या पद्धतीने पाहायला मिळतं, मरिया मार्था ज्या आहे आणि मरिया सोबतच्या इतर स्त्रिया ज्या आहेत त्या प्रभूचा शोध कुठे करायला गेलेल्या आहेत. प्रभू गेल्यानंतर मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्या कबरेजवळ, प्रेज द लॉर्ड. पण प्रभूने काय म्हटलेलं आहे, तो येथे नाही, तो उठलाय, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तो उठलेला आहे. आजही आपण प्रभूचा शोध या जग आणि जगाच्या गोष्टीमध्ये करतो, प्रेज द लॉर्ड. आजही आपण प्रभूचा शोध जो आहे अशा ठिकाणी करतो. कबर ही मृत आहे, परंतु त्या मृत कबरेमधून जिवंत झालेला आपला परमेश्वर आहे, हालेलुया, आपला प्रभू येशू आहे, प्रेज द लॉर्ड. त्याने म्हटलेलं आहे, मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या हातात आहे, प्रेज द लॉर्ड. यापुढे मरण नाही, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला बोध करीतो आणि परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाद्वारे बोध करत घेऊन चाललेला आहे, प्रेज द लॉर्ड. मनुष्य एक बुद्धिजीवी प्राणी आहे, प्रेज द लॉर्ड. मनुष्य एक बुद्धिजीवी प्राणी आहे. इतर ज्यावेळेस आपण पाहतो परमेश्वराने प्रत्येक क्रिचर्स ज्यावेळेस तयार केलेले आहे त्यावेळेस परमेश्वराने काय केले, शब्द बोलला आणि ते क्रिचर तयार झालेले आहेत, प्रेज द लॉर्ड. ती उत्पत्ती तयार झाली, प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यावेळेस मनुष्याला परमेश्वराने तयार केलं त्यावेळेस काय केलेलं आहे, चला आपण आपल्या सदृश्य मनुष्य बनवू, प्रेज द लॉर्ड. चला आपण आपल्या सदृश्य असा मनुष्य बनवू. आणि त्याने परमेश्वरा सदृश्य आपल्याला बनवलं आणि आपल्या नाकपुड्यांमध्ये आपला श्वास फुंकला, प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्याला जे आहे हे आपल्याला सर्वांना माहिती, एदेन बागेमध्ये ठेवलं. एदेन बागेमध्ये ठेवलं, त्याही ठिकाणी परमेश्वराने आपल्याला पाहायला मिळतं त्यांना चॉईस दिलेला आहे, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने पहिल्यांदा त्या ठिकाणी चॉईस दिला. त्या ठिकाणी एदेन बागेमध्ये 2 झाडं लावली, प्रेज द लॉर्ड. एक जीवनाचं वृक्ष आहे आणि बरे वाईटाचं ज्ञान करून देणारा वृक्ष आहे, प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन काय सांगतं, मनुष्याने काय केलेलं आहे, वाईटाची आवड धरली, प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्य काय आहे, भुलवला गेला आणि तो वाईटाकडे गेला. त्याने बरे वाईटाचं ज्ञान देणार वृक्षाचं फळ खाल्लं आणि त्याच्यामध्ये पातक आलेलं आहे, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज लक्षात घ्या, आपणही त्या मनुष्यांप्रमाणे, प्रेज द लॉर्ड. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण बुद्धिजीवी मनुष्य आहोत. मनुष्याने तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी शोध लावले, प्रेज द लॉर्ड, कितीतरी गोष्टी केल्या. मनुष्याने जे आहे आज पाहायला मिळतं, आज आपण तेव्हा जसे तसे आज आहोत का? नाही. आज गाड्या आहेत, विमानाने उडतो, विमानात बसतो आपण, विमानातून उडतो, प्रेज द लॉर्ड. आपण जहाजाने प्रवास करतो. आपल्याला प्रत्येकाला मोटरसायकल आहे. एक काळ आपण बैलगाडीवर चालत होतो, पायी चालत होतो, सायकलवर चालत होतो. पण मनुष्य बदलत चाललेला आहे. मनुष्य जो आहे त्याच्या बुद्धीचा थांग घेत घेत चाललेला आहे आणि त्या बुद्धीचा थांग घेत 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 जो आहे तो एका लेवल पर्यंत चाललेला आहे. अक्षरशः मंगळावरती लोक गेली, चंद्रावरती लोक गेली, मंगळावरती त्यांनी जीवन शोधलेलं आहे. आणि आता हे चाललंय की मंगळावरचं जीवन नष्ट का झालं, या पद्धतीचा शोध चालू आहे. असंख्य प्रकारचे शोध चालू आहे. यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना शास्त्राची गरज पडते तेव्हा तेव्हा ते शास्त्रातून सुद्धा जातात की शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड. हा मनुष्य जो आहे शोधक आहे, प्रेज द लॉर्ड. तो शोधक आहे, तो शोधतो, प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला माहिती का, देवाचं वचन सांगतं, आपण जाऊया नीतिसूत्र याचा 3रा अध्याय, त्याचं वचन 1 पासून जे आहे ते आपण वाचू. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय वचन 1 पासून. माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडोत. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव, त्यांना आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. तुला देव व मनुष्य यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. चला आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, तुमच्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वर आजचं जे वचन दिलं धन्यवाद. त्या वचनाप्रमाणे प्रभू बोलण्यासाठी तुम्ही सहाय्य करा.
माझ्या मुखवटाचा ताबा तुम्ही घ्या. मी माझ्या मनचं नाही तर तुमच्या दयेने तुमच्या कृपेने बोलण्यासाठी देऊ. तुम्ही कृपा करा, ऐकणार प्रत्येकाला आशीर्वादित करा आणि त्यांना तुमच्या आत्म्यामध्ये भरा. प्रार्थना ऐकली धन्यवाद देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड्या प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जेव्हा देवाचं वचन जे आहे, प्रभू काय म्हणत आहे, परमेश्वर त्याच्या प्रत्येक निवडलेल्या व्यक्तीला म्हणतो, प्रेज द लॉर्ड, माझ्या मुला. प्रेज द लॉर्ड. देवाचं जे काय सांगतं, तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला आब्बा आणि बाप्पा असं म्हणण्याचा पुत्राचा अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस परमेश्वर जे आहे आब्बा आणि बाप्पा म्हणण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्याच याच्यामध्ये जेव्हा बाप जो आहे, बाप एक सर्टन ज्ञान प्राप्त केलेला असतो. प्रेज द लॉर्ड. जे काही बापाबद्दल बोलतो, बाप जो आहे तो एका लेवल मधून गेलेला असतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो तो आपल्या लेकराला काय कंटिन्यू शिकवत असतो, असं नको करू, तसं नको करू, तसं नको करू. बऱ्याच वेळा तो लेकराला करूही देतो, कर. आणि जेव्हा ते झाल्याच्या नंतर जेव्हा त्या चुकीमध्ये त्याचे हात भाजतात, तेव्हा तो सांगतो, मी सांगत होतो तुला करू नको. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण या सर्वांमध्ये परमेश्वराचा उद्देश काय आहे बरे? या सगळ्यांमध्ये परमेश्वराचा उद्देश आहे की माणसाचं एक गोष्ट, जसं आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं हृदय सर्वात कपटी आहे. प्रेज द लॉर्ड. याचा थांब कुणाला संपतो? ते असाध्य रोगांनी ग्रस्त आहे. प्रेज द लॉर्ड. याचा थांब कुणाला लागतो? कुणाला नाही लागत, त्याचा ठाव कुणाला लागत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट जी आहे ती परमेश्वराच्या सेवेला अडखळा नाही. प्रेज द लॉर्ड. काय असेल बरं ती? काय गोष्ट आहे ती परमेश्वराच्या सेवेला अडखळा नाही? पण तीच गोष्ट जर तुम्ही देवाच्या सेवेसाठी वापरली तर तीच गोष्ट एक हत्यार म्हणून, तीच गोष्ट एक परमेश्वराचं सामर्थ्य म्हणून तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकते. कुठली गोष्ट आहे ती अशी? जर मागच्या वेळेस आपण पाहिलं हृदयाला जर आपण बदललं तर परमेश्वर काय करतो? आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनात येऊन राहतो. प्रेज द लॉर्ड. पण अशी दुसरी कोणती गोष्ट आहे की जिच्याद्वारे आपण सामर्थ्यवान बनू शकतो आणि जिच्याद्वारे आपण दुर्जन देखील बनू शकतो? कुठली गोष्ट आहे ती? बुद्धी. प्रेज द लॉर्ड. बुद्धी. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर 10 लेकरं बसवली ना, तर ते 10 लेकरांमध्ये सर्वच लोक पुस्तक वाचणारे नाही. प्रेज द लॉर्ड. त्या 10 लेकरांमध्ये सर्वच लोक अंग मेहनत करणारे नाही. प्रेज द लॉर्ड. त्या 10 लेकरांमध्ये सर्वच लोक स्पोर्ट आवडणारी नाहीये. त्या 10 लेकरांमध्ये वेगवेगळं नॉलेज आहे, वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, वेगवेगळे गुण आहेत. प्रेज द लॉर्ड. मनुष्य एक बुद्धिजीवी प्राणी. तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये तो स्ट्रॉंग असतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय करत असतो? शोधत असतो. लेकरांना बघा तुम्ही, लेकरांना एका ठिकाणी सोडून द्या, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचं कुतूहल वाटतं. किडे पाहिले, किड्याला तोडून मोडून पाहतील, त्या किड्यांमध्ये काय डिसेक्शन करतील ते. त्यांना तुम्ही खेळणे द्या, खेळणे तुम्ही आणून देणार, लगेच 2 दिवसात खेळण्याचे तुकडे. खेळणं वर कसं आहे, मध्ये काय याच्या नेमकं बसलेलं, नेमकं गाडी चालती कशी? चावी लागल्यावर गाडी पळती पुढे, पण ते चावी लागल्यावर पळती कशी मध्ये काय? ड्रायव्हर तर नाही बसलाय एखादा. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे, आपली बुद्धी जी आहे, ही बुद्धी जी आहे ही बऱ्याच वेळा आपल्याला घातक ठरू शकते. प्रेज द लॉर्ड. ज्या पद्धतीने मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं, आपल्या हृदयाला आपल्याला ट्रेन करायचं आहे, त्याला आपल्याला ताब्यात ठेवायचं आहे, त्याला बनवायचं आहे. त्याचा ताबा आपल्यावर नाही पाहिजे, आपला ताबा आपल्या हृदयावर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आत्म्याच्या द्वारे देवाच्या आत्म्याला त्याला ताबा द्यायचा आहे आपल्या हृदयाचा. त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं आज जे आहे आपल्या बुद्धीला परमेश्वर साफ करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या बुद्धी या विषयाच्या द्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याशी बोलणार आहे की बुद्धी किती महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं ब्रेन आणि हार्ट याचा परस्पर संबंध आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मागील हप्त्यामध्ये परमेश्वराने हृदय ज्यावेळेस दिलं, आज बुद्धी दिली. मला अजब वाटतं या गोष्टीमध्ये, मला अद्भुत वाटतं या गोष्टीमध्ये. कारण मी मागील हप्त्यामध्ये प्लॅन नाही केला की मला या रविवारी हे बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलो तेव्हा परमेश्वराने मला सांगितलं, नाही,
या विषयावर बोला. आणि आता ज्यावेळेस मी कनेक्टिव्हिटी बोलायला लागत आहे आणि ज्यावेळेस कनेक्टिव्हिटी येते त्यावेळेस परमेश्वर सांगत आहे मागच्या हप्त्यात हृदय झालं, आज ब्रेन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बघा देवाचं वचन किती सांगड घालतो. प्रेज द लॉर्ड. अद्भुत रीते नाही, ज्यांना हे अद्भुत रीते नाही समजत त्यांना तो मूर्खपणा वाटतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना तो मूर्खपणा वाटतो. मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये अचंबित वाटतं. प्रेज द लॉर्ड. मला प्रत्येक गोष्टीमध्ये अद्भुत वाटतं. मला छोटे छोटे गोष्टी झाल्या ना आजही लेकरासारखं मला वाटतं परमेश्वर ही गोष्ट तू केली. प्रेज द लॉर्ड. मी खरं सांगतो प्रियांनो तुम्हाला, परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये मला आनंदित ठेवण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर जो आहे जो देतो ना मला खूप आनंद वाटतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी सुखी आहे परमेश्वरामध्ये. प्रेज द लॉर्ड. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आनंदी आहे परमेश्वरामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराला आपल्याला आनंदीच पाहायचं असतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय आहे, परमेश्वराला अशी लोक पाहिजे आहे जे आपल्या बुद्धीचा वापर जे आहे आपल्याच बुद्धीवर जे अवलंबून नाही राहणार. प्रेज द लॉर्ड. मोशे 40 वर्ष युद्धकलेत पारंगत झाला, पण पुढचे 40 वर्ष परमेश्वराने त्याची बुद्धी सगळी सोडली. प्रेज द लॉर्ड. त्याचं जेवढं ज्ञान आहे ते सगळं सोडायला लावलं. तू किती हुशार आहेस, तू किती युद्धकला शिकला, तू किती लोकांना ठार मारलं, किती नगरं जिंकली, किती लोकांना तू कापलंस, तू किती शास्त्राभ्यास केलास, तू किती निपुण आहेस, तू किती सुंदर आहेस, तू किती धष्टपुष्ट आहेस, तू किती बलवान आहेस, हे सगळं सोडायला लावलं. एक काठी दिली आता. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचे 40 वर्ष जे आहे त्याला कुठे पाठवलेलं आहे, मेंढरांमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळं सोडलं, तलवार सोडली, काठी दिली हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जो आहे जेव्हा एका व्यक्तीला निवडतो ना, प्रेज द लॉर्ड, तो व्यक्ती कसाही असो, तो बुद्धिमान असो नसो, तो व्यक्ती धनवान असो व नसो, तो व्यक्ती बलवान असो व नसो, परमेश्वर जो आहे त्याला म्हणतो जे तुझं आहे ते सोड. प्रेज द लॉर्ड. मी तुला बनवतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू देवाचं वचन सांगतं, पहा जुने ते सर्व होऊन गेलेलं आहे, सर्व नवीन झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुना ते सगळं होऊन गेलं. परमेश्वर नाविन्याने त्या व्यक्तीला उभा करतो. प्रेज द लॉर्ड. नाविन्याने एका व्यक्तीला बनवतो. प्रेज द लॉर्ड. परंतु हे बनवत असताना बऱ्याच वेळा आज आपल्यामध्ये मिंगल स्पिरिटचा एक प्रभाव पाहायला मिळतो. मिंगल स्पिरिट. प्रेज द लॉर्ड. मिंगल स्पिरिट काय सांगतो? मिंगल स्पिरिट असं सांगतो की जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण आपल्या इच्छेनुसार आपण काय करतो, आपण बदलायला तयार होतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्याला वाटेल मी देवत आहे, मी देवत आहे. जेव्हा आपल्याला वाटेल मी देवत नाही, मी देवत नाही. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, कॅट ऑन द वॉल, ती काय तिकडे उडी मारून पटकन इकडे येते. प्रेज द लॉर्ड. तसं आत्मिक जीवनामध्ये पटकन उडी मारून जे आहे इकडे येता येत नाही. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये जे आहे पटकन उडी मारून आपल्याला नाही सरकता येत. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगत, आपण या जगिक जीवनामध्ये असताना आपण जे आहे आपलं युद्ध आहे. आपलं युद्ध आहे. कशासाठी युद्ध आहे आपलं? आपलं युद्ध आहे रक्त माणसांबरोबर नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपलं युद्ध जे आहे आपल्या स्वभावाबरोबर आहे. आपलं युद्ध जे आहे त्या आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या आसपास जे आहे अनेक अशा अननेसेसरी अनवॉन्टेड थिंग्स आहेत ज्या आपल्याला देवापासून दूर करण्यासाठी भर घालतात आणि आपल्याला कळतही नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं एक ट्रेन मॅन जो लिव्हर मॅन असतो, तुम्ही पाहिलंय की नाही मला माहित नाही, पण एक लिव्हर मॅन असतो. ज्यावेळेस ट्रेन चालत असते पटरीवरती, ते लिव्हर मॅनला एक ड्युटी असते, या वेळेला बरोबर ट्रेन येणार, त्यावेळेला तू हुक उचलायचंय, तू लिव्हर उचलायचंय. लिव्हर उचलला, पटरी सरकून जाते. ट्रेनला कळत नाही कोणी सरकवलं, काय सरकवलं, ट्रेनमध्ये बसलेल्यांना कळत नाही, पण ट्रेन आपलं पटरी सोडते आणि लगेच दुसऱ्या दिशेला जायला लागते. जिथं ट्रेन मनमाडला जाणार होती तसं टर्न घेऊन लगेच दौंडच्या दिशेने. प्रेज द लॉर्ड. याच पद्धतीनं आपण आत्मिक जीवनामध्ये असतो. आत्मिक जीवनामध्ये आपलं युद्ध आपल्या बुद्धी सोबत आहे. ही बुद्धी काय करते? माणसाला, तुम्हाला माहिती आहे मनुष्य आपल्या बुद्धीने, तुम्हाला मी सुरुवातच करताना सांगितलं, मनुष्याने आपल्या बुद्धीने सर्व काही रचलेलं आहे. आता पाहायला मिळतं मनुष्याने एक बिल्डिंग बनवली, बिल्डिंग वरती फुटबॉलचं मैदान बनवलंय आणि आता फुटबॉल त्या ठिकाणी खेळायची तयारी चालू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
पहिले माणसाने संदेशवहन करण्यासाठी माणसांचा वापर केला, नंतर अजून माणूस प्रगत झाला, कबुतरांचा वापर केला, नंतर माणूस अजून प्रगत झाला आणि मग त्याने पत्राचा टपालचा वापर करायला सुरुवात केली. त्याने एक पोस्ट खातं निर्माण केलं, टपाल खातं. त्यानंतर माणूस अजून प्रगत झाला. मग माणसाकडे काय आले? फोन आले. फोनच्या अगोदर पेजर आले, मग छोटे छोटे फोन आले आणि छोटे छोटे फोन बदलत त्यावेळेस एखादा मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे तर मेसेजचे चार्जेस लागत होते, त्याला लिमिटेशन्स होत्या. आज माणूसच बाहेर यायचं बाकी राहिलाय फोन मधून. आता मेसेज टाईप करायची गरज नाही, आता माणूस स्वतः बोलतो तिकडून पाहतो. प्रेज द लॉर्ड. बदलत आहे. यामध्ये अजून पुढची टेक्नॉलॉजी आलेली आहे. काय आहे तुम्हाला आता दिसेल लवकरच. लेन्स कार्टने याचं काम सुरू केलंय. आलेत ते चष्मे बाजारामध्ये. आता मोबाईल चष्म्यामध्ये राहणार, इथं चिप राहणार, इथं त्याचं सिम कार्ड राहणार. आलेत ना ते सिम कार्ड आलेत, त्याच्यामध्ये इथं चष्म्यात राहणार आणि सगळं तुमच्या डोळ्यावर मोबाईल असणार. आणि तुम्ही हातांद्वारे जे संकेत देणार त्या संकेताने मोबाईल लागणार, कॉल करणार. आता याच्या पुढची स्टेप तुम्हाला मला माहिती आहे आणि त्याचं पण काम जवळपास झालेलं आहे. त्यांनी प्रयोग देखील केलेले. चिप. आता ती चिप घेतली तरच तुम्ही अन्न घेऊ शकाल, तुम्ही शाळेत जाऊ शकाल, तुम्हाला पगार मिळेल. ज्या पद्धतीने आपल्याला कोविड-19 मध्ये त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. बदलत आहे, मनुष्य बदलत आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये आपला परमेश्वर जो आहे त्याच्या वचना संबंधाने सर्व काळ स्थिर राहतो. हालेलुया. परमेश्वर जी वचनं देतो ते पूर्ण करण्यासाठी तो सर्व काळ स्थिर राहतो. प्रेज द लॉर्ड. आज आपला परमेश्वर जो आहे तो आपल्याशी बोलत आहे, तो आपल्याला सांगत आहे. आज जे आहे या बुद्धीने माणूस भरकटत चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. या बुद्धीने ज्यावेळेस वचन वाचतो, जेव्हा या वचनाची सांगड आपल्या बुद्धीशी लावतो त्यावेळेस त्या बुद्धीने तो भरकटून जातो. पण ज्यावेळेस या बुद्धीची सांगड देवाच्या आत्म्याच्या द्वारे आपला ब्रेन आणि आपलं हृदय याच्याशी सांगड घालून जेव्हा आपण देवाच्या वचनाला जातो त्यावेळेस देव आपल्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याशी परमेश्वर बोलतो तो आनंदित असेल. आनंदित आहात का? प्रेज द लॉर्ड. आनंदित आहात का? ज्याच्याशी परमेश्वर बोलतो तो आनंदित होतो. ज्याच्याशी परमेश्वर बोलतो तो नम्र होतो. प्रेज द लॉर्ड. तो अधिक स्वतःला झुकवतो. तो म्हणतो मी काय करू आता. प्रेज द लॉर्ड. मोशे ज्या ठिकाणी आहे, मोशेने ज्यावेळेस झुडपात परमेश्वरला पहिल्यांदा पाहिलं, परमेश्वराने म्हटलं मोशे ज्या ठिकाणावर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे, आपलं पायतन काढ. पायतन घमंडला दाखवते. प्रेज द लॉर्ड. पायतन अधिकाराला दाखवते. प्रेज द लॉर्ड. त्याला पहिले पायतन काढायला हवं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन जर आपल्या जीवनामध्ये, जे आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या जीवनामध्ये जर कार्य करणं आहे तर पहिले आपली बुद्धी उचलून बाजूला ठेवायची आहे. प्रेज द लॉर्ड. किती ग बाई मी हुशार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे किती ग बाई हुशार नाही चालत प्रभूच्या उपस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हा जो परमेश्वर आहे, परमेश्वर त्याच्या ज्ञानानं आपल्याला लीड करू पाहत आणि त्याचा ज्ञानाचा थांब कोणाला लागणार? समुद्राचा थांब माणसाला अजून लागला नाही, या आकाशगंगेचा थांब माणसाला अजून लागला नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा ज्ञानाचा थांब कसा लागणार तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. आणि ते ज्ञान परमेश्वर एका व्यक्तीत भरू पाहत आहे. जेव्हा ते ज्ञान एका व्यक्तीला मिळतं, ते ज्ञानाने एका व्यक्ती ज्यावेळेस चालतो त्यावेळेस तो व्यक्ती फिलिपासारखा होतो. जा शंडाला गाठ. फिलिपाला नाही कळलं ही स्पीड कुठून आली. तो तर एका नगरात होता. ज्यावेळेस ते अंतर पाहिलं तर ते अंतर आजच्या काळात देखील आपल्याला ते अंतर गाठायला कितीतरी वेळ लागेल, पण फिलिपाने क्षणात त्याला गाठलेलं आहे. हे देवाचं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं ज्ञान आहे. हालेलुया. योहान जो आहे प्रकटीकरण लिहितो आणि प्रकटीकरण लिहित असताना त्याला प्रभू स्वर्गात घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पौल म्हणतो मी 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलले गेलेलो आहे, हे देवाचं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. हानोकाला लोकांतरी परमेश्वराने दिलं, हे देवाचं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं ज्ञान हे पक्षपात करणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. देव त्याला ज्ञान देतो, देव त्याला भरतो जो देवाचे भय बाळगतो, जो आपल्या बुद्धीवरती ताबा ठेवतो, जो आपल्या हृदयावरती ताबा ठेवतो, जो स्वतःला बनवतो. हालेलुया. जो देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपवतो, जो स्वतःला स्वतःच्या हातात सोबून चालू पाहतो.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो देवाच्या मार्गात नाही स्थिर होत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो देवाच्या मार्गात ना तो प्रत्येक वेळेस शोधत राहील. प्रेज द लॉर्ड. ज्याला प्रभू येशू मिळाला, आज जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहू, तेव्हा आज आपल्याला समजेल की परमेश्वर सांगत आहे, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. बऱ्याच वेळा आपण आपल्या बुद्धीचा आधार घेतो. प्रेज द लॉर्ड. असं का झालं असेल बरं? बघा, अनेक घरामध्ये चिंता करण्याचं प्रमुख कारण आहे. असं का झालं असेल बरं? हा व्हाय जेव्हा उभा राहतो, व्हाय दिस हॅपन. प्रेज द लॉर्ड. आणि असं ज्यावेळेस का उभा राहतो, त्यावेळेस मनुष्य एका काच्या शोधात लागतो, आणि ते काच्या शोधामध्ये लागतो बुद्धी, लागतो ब्रेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु हे का झालं असेल? या बुद्धीच्या शोधामध्ये लागून त्याला कळत नाही माझा किती वेळ गेलेला. प्रेज द लॉर्ड. जसं ताईने सांगितलं, मोबाईल 2-2, 3-3 तास कधी निघून जातात कळत नाही. टेन्शन मध्ये आलो, मोबाईल काढला, पाहत बसलो. 2-4 चुटकुले आले, मागच्या वेळेस सांगितलं. 2-4 ऍक्सिडेंट झाले, ते पाहिलं. कॉमेडी झाली, पाहिलं. त्याच्यानंतर काही गंभीर विषय झाले, पुन्हा गंभीर होऊन गेला बिचारा. जिथं आलता तिथं वापस, पण आता डबल गेला. प्रेज द लॉर्ड. बुद्धी आहे. प्रेज द लॉर्ड. हे अंतकरणाला जे पाहिजे, अंतकरण कपटे, अंतकरणाला जे पाहिजे तो त्या ब्रेन कडून मागवतो. प्रेज द लॉर्ड. तो ब्रेन, अंतकरण ब्रेनला काय म्हणते, हे आवडतं. प्रेज द लॉर्ड. बघा, ही गोष्ट मला पाहिजे आहे, इथं मला जायचंय, ही तुमच्या अंतकरणाचा हव्यास आहे. ही गोष्ट मला खायची आहे, हे अंतकरणाचा हव्यास आहे. अंतकरण जे आहे ब्रेनला सांगतं, ब्रेन ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात करतं. मी तुम्हाला सांगितलं मागील हप्त्यामध्ये, द सिक्रेट्स बुक बद्दल तुम्हाला मी सांगितलं. काय करतं, जेव्हा हे ब्रेन काम करायला सुरुवात करतं, हे ब्रेन वेव्स पाठवतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, रोडच्या पलीकडून एक व्यक्ती उभा आहे, मध्ये 50 लोक उभे करा, आणि रोडच्या इकडून एक व्यक्ती उभा करा. तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीला समजतं बरोबर, एक पर्टिक्युलर व्यक्ती एवढ्या गर्दीतून मला पाहत आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. 50 लोकांमध्ये त्या व्यक्तीला हे समजतंय की हा पर्टिक्युलर व्यक्ती माझ्याकडे पाहत आहे. काय कारण आहे याचं? याचं काय कारण असेल? ब्रेन वेव्स पाठवतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ब्रेन वेव्स पाठवतो. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस ब्रेन वेव्स पाठवतो, त्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात होते, त्याच पद्धतीने आत्मिक जीवनामध्ये जेव्हा आत्मा मलिन होतो, जेव्हा आपलं हृदय जे आहे देवाच्या मार्गातून भटकतं आणि जगी गोष्ट स्वीकारतं, तीच आज्ञा ते ब्रेनला करतं, तेच ब्रेन आज्ञा शरीराला करतं. शरीर काम करायला सुरुवात करतं, मग कळत नाही. मी तर देवाच्या वचनात चांगला चालणार होतो, मी मागे कसा पडलो. प्रेज द लॉर्ड. मी तर प्रार्थनेला वेळेवर जाणार होतो, मी आता उशिरा कसा जात आहे. प्रेज द लॉर्ड. मी तर देवाच्या वचनामध्ये चांगला चालणारा होतो, आता मला गोडीच नाही राहिली. प्रेज द लॉर्ड. मी तर प्रार्थनेला गुडघ्याला छलने येऊपर्यंत मी बसत होतो, आता मला बसवतच नाही. माझं मन दुसरीकडे, आपण काय म्हणतो, मन दुसरीकडे लागलंय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. म्हणून मागच्या हप्त्यामध्ये प्रभूने सांगितलं, हृदयावरती ताबा ठेवा. हृदयावरती ताबा ठेवला तर ते ब्रेनला ताब्यात ठेवेल, आणि ब्रेनला ताब्यात ठेवलं तर तुमचं जीवन ताब्यात राहील. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अनेक वेळा जेव्हा हृदयामध्ये, बघा तुम्ही, हृदयामध्ये एक हव्यासाची निर्मिती होते, आणि हव्यासाची निर्मिती झाल्यानंतर ती निर्मिती एवढी अधिक होते. बघा तुम्ही, अनेक असे लोक आहेत ज्यांचा बॉडीवरून ताबा सुटतो. बघा तुम्ही, मला वाटतं तुम्ही सायकॅट्रिस्ट कडे जर का गेलात, तुम्हाला कळेल या गोष्टी. अनेक लोकांचा बॉडीवरून ताबा सुटतो, आणि तो काय करतो, ज्या वेळेस त्याच्या हृदयाला जो मेंटल हा प्रकार जो आहे, तो मेंटल होण्याचा प्रकार, जो वेळ लागण्याचा प्रकार आहे, तो वेळ लागण्याचा प्रकार हा बुद्धीचा नाही, तो ऍक्च्युली मनातून प्रेशर आहे त्याला बुद्धीवरती. त्याच्या मनातून त्याच्या डोक्यावरती प्रेशर आहे, आणि त्या डोक्यावरती प्रेशर असल्या कारणाने तो गोंधळलेला आहे. एकाच वेळेस 100 विचार शक्य नाही, माणूस हँडल नाही करू शकत. एका वेळेस तुम्ही किती लोकांना भेटतात? एक व्यक्ती, 2 व्यक्ती. एकाच वेळेस तुम्ही किती लोकांना समजून घेतात? भेटणार तुम्ही का? लाखो लोकांना भेटू शकता. मी इथं बोलत आहे, समोर लाख लोक बसलेले आहे, नो इश्यू, मी बोलणार. पण त्याच वेळेस त्या लाख लोकांशी मला संवाद करता येईल का?
त्या लॉक लोकांना मला जाणून घेता येईल का? नाही. ब्रेन मध्ये बऱ्याच वेळा ज्या वेळेस एवढी जम्बलिंग होते ना, त्यावेळेस काय होऊन जातं, हार्टवर आलेलं प्रेशर ब्रेनला जातं, ब्रेनला गेलेलं प्रेशर माणूस व्यथित होऊन जातो, प्रेशर मध्ये येतो आणि ज्यावेळेस त्याचा ताबा सुटतो आणि मग त्याला कळत नाही मी काय करतोय. तुम्हाला माहिती मल्टिपल पर्सनल डिसऑर्डर्स हा जो प्रकार अशातलाच आहे काहीतरी. आणि मला वाटतं त्याने प्रत्येक व्यक्ती कॅरी करत आहे आज. आत्मिक व्यक्ती तर नक्की 100% आत्मिक व्यक्ती तर नंबर 1 आहे त्याच्यामध्ये. चर्चमध्ये आला एकदम देवा तुझे मंदिर माझे हे हृदय. चर्च मधून बाहेर गेलं कुठं गेलं मंदिर, आता दुसऱ्या कामात लागलं माझं हृदय. प्रेज द लॉर्ड. है ना. ज्यावेळेस चर्च मध्ये आहे देव बोलत आहे त्यावेळेस उन्मादित होतो. बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे का ही लेवल येऊन पोहोचते का आलेल्या वचनाला आपण रिपल्सिव्ह रीतीने उभं राहतो. प्रेज द लॉर्ड. ढाल घेऊन उभं राहतो आलेल्या वचनाला. का? देवाची इच्छा आहे ते वचन अंतःकरणात जावं, तुमचं अंतःकरण बदलावं. जोपर्यंत नांगर जमिनीला फाडत नाही, प्रेज द लॉर्ड, तोपर्यंत त्या जमीन बी पेरायच्या लायक होत नाही. आणि जोपर्यंत जमीन बी पेरायच्या लायक होत नाही तोपर्यंत बी उगत नाही, त्याचं झाड होत नाही, त्याच्यापासून फळ येत नाही. वचन नांगरासारखं उघडून टाकतं. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही नांगरच घालू दे ना. तुम्ही ते भावाभावाची बांधावरून भांडवल इथं नांगर नाही घालायचं. पास्टर मला बोलले. प्रेज द लॉर्ड. पास्टर काय बोलत आहे? प्रेज द लॉर्ड. पास्टर नाही बोलत आहे, देव गाईड करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो हे वचन जेव्हा येतं ना, हे तुम्हाला नाही मला पहिले खोदतं. प्रेज द लॉर्ड. मी बोलतोय मलाही नाही कळत बऱ्याच वेळा, कारण मी तर ही तयारी केली नव्हती, हे काय आलं. प्रेज द लॉर्ड. पण बुद्धी आपल्याला काय करते? आडवी उभी राहते. बुद्धी मनात देवाचं वचन जाऊ देत नाही. म्हणून जे बी वाटेवर पडलाय पाखरं येतात ते बी टोचून घेऊन जातात. त्यासारखी ही बुद्धी जी आहे ती सुपीक जमिनीमध्ये बी पडू देत नाही आणि काय होऊन जातं? पाखरं येऊन बीज घेऊन जातात. हार्डनेस ऑलवेज हार्ड टू आवर हार्ट. प्रेज द लॉर्ड. जे कठीणपणा आहे तो नेहमी आपल्या अंतःकरणासाठी कठीण रूपाने काम करतो. प्रेज द लॉर्ड. कठीण अंतःकरण. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन सांगतं देवाला सोडून देण्याइतके दुष्ट मन आपल्यातील कोणाचे होऊ नये. तर तुम्हाला माहिती आहे हे दुष्ट मन होतं कसं, हे कठीण मन एवढं होतं कसं? कारण वारंवार आलेल्या त्या संकटांना, वारंवार आलेल्या त्या परेशानीला जेव्हा माणूस आत्मिक रीतीमध्ये नाही घेत, जेव्हा शारीरिक रीतीमध्ये घेतो मलाच का, आणि जेव्हा लोक कम्पेअर करतात याच्याशी माझं लाईफ, त्याच्याशी माझं लाईफ, त्याच्याशी माझं लाईफ. प्रेज द लॉर्ड. आज अनेक सेवक लोक आहेत ते कम्पेअर करून आज स्वतःला बिघडवून टाकलंय, त्यांनी तरोड मरडून टाकलंय. याने असं चर्च बनवलं, मी याच्यापेक्षा भारी बनवेल. घे कर्जावर कर्ज. प्रेज द लॉर्ड. याने हे पुलपीट आणलं, मी यापेक्षा भारी आणीन. याने हे इन्स्ट्रुमेंट आणलं, ये ना का जाय ना पण मी आणीन, याच्यापेक्षा भारी आणीन. त्याने सरीनं आवडलं, मी दोरीनं आवडलं, तोही मरल आणि मी मरल. प्रेज द लॉर्ड. अशी अवस्था आहे आज मंडळीमध्ये. अशी अवस्था आहे मंडळीमध्ये. सर्व सारखे नाहीये. कोणाला परमेश्वराने दिलेलं आहे, कोणाला परमेश्वराने नाही दिलेलं आहे. मग ज्याला दिलेलं आहे त्याच्याकडे पाहून त्याने हेवा करायचं काहीच कारण नाहीये. त्याने स्वतः धडपड करण्याचं काहीच कारण नाही. त्याने देवाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. परमेश्वर तू बदल, तुम्हाला या परिस्थितीत ठेवलं त्यासाठी धन्यवाद. लाजर जो आहे, जो श्रीमंताच्या देवडीवर पडून राहिलेला आहे, त्याच्या दरवाजावर पडून राहिलेला आहे, आणि त्याच्या दरवाजावर पडून राहिलेला असताना त्या लाजराने जर का असं क्षणभर जरी मनात विचार आणला असता मला का, तर लाजर स्वर्गात असता का? त्याने जर देवाला शिवाशाप दिले असते, इयोबाने जर देवाला शिवाशाप दिले असते, तर त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करता का? प्रेज द लॉर्ड. नाही. प्रियांनो, आज गरज आहे ज्याला ज्या स्थितीमध्ये ठेवलंय
त्या स्थितीमध्ये त्याला विश्वास योग्य राहणं गरजेचं आहे. देवाचं वचन तुम्हाला देव कधीच सांगत नाही की तुमच्या जीवनामध्ये मी तुला दारिद्र्य करता निवडलंय. नाही, प्रभू तारणारा आहे. तारणारा हा शब्द हा खूप मोठा आहे. तारणारा तुम्ही जेव्हा संकटात आहे, पुन्हा तो तारणारा म्हणजे वाचवणारा म्हणून येतो. प्रेज द लॉर्ड. मग संकट आर्थिक, मानसिक, शारीरिक, आत्मिक, भौतिक, सामाजिक, पारिवारिक, सांसारिक काही असो, त्या प्रत्येक संकटात परमेश्वर उभा आहे तारायला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या अडखळणात आहात, देव आहे. देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास तयार असतो, सदैव तयार असतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण काय करतो, आपल्या जीवनाच्या द्वारे आपल्या बुद्धीला जेव्हा आपण चालना करू देतो, त्यावेळेस जे आहे परमेश्वर कार्य नाही करत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कार्य करणं तेव्हाच बंद करतो जेव्हा आपण आपल्या बुद्धीचा वापर करतो. प्रेज द लॉर्ड. करू द्या यांना बुद्धीचा वापर. प्रेज द लॉर्ड. उधळा पुत्र ज्यावेळेस माघारी गेला, ज्यावेळेस बापाला सोडून गेला, त्याच्याकडे धन आणि वैभव होतं. जोपर्यंत धन आणि वैभव होतं तोपर्यंत तो कसा राहिलेला आहे, त्याला देवाची आठवण नाही झाली. तोपर्यंत त्याने ख्याली खुशाली केली, त्याने मौज मजा केली, त्याने उधळण केली. त्याने सगळा पैसा ज्यावेळेस संपला त्यावेळेस बापाकडे जाण्याचा विचार करण्याऐवजी तो डुकरं चारायला सुद्धा गेला. त्याच्या बुद्धीचा वापर केला बरं त्याने. तिथं त्याने बुद्धीचा वापर केला, डुकरं चारेल पण बापाकडे नाही जाणार. पण ज्यावेळेस डुकरं चारत असताना त्या शेंगेनं त्याची बुद्धी खोलली, डुकरांनी पण नाही खोलली. त्या शेंगेनं त्याची बुद्धी खोलली. कारण ह्या डुकरं जे शेंगा खात आहेत, म्हणजे या ठिकाणचा जो मालक आहे तो किती घाणेरडा, त्या डुकराला शेंगाचे टरफर खाऊ घालत आहे. माझ्या बापाच्या घरात तर रेलचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याची बुद्धी उघडली त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रेरणा गेली. अंतःकरणाने बुद्धीला प्रेरणा दिली. ज्यावेळेस बुद्धीनं शरीराला प्रेरणा दिली तेव्हा शरीर काम करायला लागलं. आणि शरीर काय करायला लागलं, बापाकडे वापस निघालं. हालेलुया. मनात हलबल होती, मनात चलबिचल होती. आता कसं जाऊ, मनात भीती होती, माझा भाऊ रागवेल का, मनात भीती होती, मी तर सगळं विकून टाकलंय. पण ह्या उद्देशानं तो निघाला, आता मला बापाचं काही नको. बापाच्या मोल करायला रेलचेल ना, बापाला मी म्हणून बाबा मला मोल करी ठेव. प्रेज द लॉर्ड. ही बुद्धी परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हे ज्ञान परमेश्वराचं ज्ञान, देवाचं वचन सांगतं परमेश्वराचं ज्ञान नम्र करतं, जगाचं ज्ञान फुगवतं. हालेलुया. जगाचं ज्ञान फुगवतं. जगाचं ज्ञान तुम्हाला सांगतं तू तर श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. जगाचं ज्ञान तुम्हाला सांगतं तू तर ज्ञानी आहे, तू तर विद्वान आहे, तू सुशिक्षित आहे, तू खूप शिकलेला आहेस. प्रेज द लॉर्ड. जगाचं ज्ञान आपल्याला काय करतं, तू खूप अभ्यासक आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, अनेक वेळा आपण शास्त्राचा अभ्यास अधिक केल्यामुळे, आता तुम्हाला सांगतो, अनेक वेळा मंडळांमध्ये 70 वर्ष जे आहे, 70 वेळा बायबल वाचलेले लोक आहेत. 20, 22, 40 वर्ष मंडळीत राहिलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि मग काय होतं, एखाद्या वेळेस संदेश येतो आणि संदेश आल्यानंतर हे तर मी ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण मी तुम्हाला सांगतो, मला माझ्या परिवारासमवेत आज जवळपास 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. लहान मुलं जरी बोलतात ना, तुम्ही पोरं जरी बोलतात ना, तुम्ही कोणी जरी बोलतात, त्यात मी काहीतरी एनर्जेटिक शिकतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या तुम्हाला सांगायला काही लाज वाटत नाही. जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेस तुमच्याद्वारे परमेश्वर माझ्याशी बोलतो आणि मला सांगतो इथं तू कमी बरं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती कसा बोलतोय यापेक्षा तो का बोलतोय, काय बोलतोय, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा दुष्ट आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या ब्रेनला काय करतो, आपल्या ब्रेनला विकसित करतो आणि ब्रेनला विकसित करून हे सांगतो यू आर मोर दॅन दिस पर्सन. प्रेज द लॉर्ड. यू हॅव मोर दॅन दिस पर्सन. प्रेज द लॉर्ड. तू खूप काही आहे, तुझ्याकडे खूप काही आहे. नाही प्रियांनो, देवाच्या वचनापुढे आपल्याकडे काहीच नाहीये. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. हेच वचन जे आहे लाखो वेळेस प्रीच झाले एवढ्या काळात. पण मी तुम्हाला सांगतो, हे वचन कदाचित मी देखील एवढ्या 25 वर्षात 5 ते 8 वेळेस ऐकलं असेल. प्रेज द लॉर्ड. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक दासाचं दर्शन वेगळं आहे, त्याच्याद्वारे परमेश्वर देणारं प्रगटीकरण वेगळं आहे. प्रत्येक वेळेस जे आहे ती येणारं वचन वेगळ्या स्वरूपात आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी येतं.
प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा तेच वचन जर पुन्हा जरी रिपीट झालं तर ते वचन कदाचित आपल्या जीवनामध्ये तू अजून डेव्हलप झाला नाही, तुला इथं गरज आहे इथून डेव्हलप हो. हालेलुया. हे सांगण्यासाठी पुन्हा वचन येतं. प्रेज द लॉर्ड. वचन येतं. तुम्हाला सांगतो, जे लोक नाही स्वीकारत त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन नाही कार्य करत, अनेक लोक जे आहे कळत न कळत शापाच्या अधीन जीवन जगत आहे. प्रेज द लॉर्ड. शापाच्या अधीन जीवन जगत आहे. मी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो, जेव्हा परमेश्वर माझ्याशी बोलतात त्यावेळेस मी आनंदित होतो. तुम्हाला काय सांगतो माहिती का, परमेश्वराने ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये मी अशा लेवलमध्ये होतो की सर्व काही होतं, प्रत्येक कामात यश येत होतं, नंतर असं झालं की कुठल्याच कामामध्ये यश येईन असं झालं. प्रेज द लॉर्ड. कुठल्याच कामात यश येईन असं झालं आणि परिस्थिती बिकट झाली. प्रेज द लॉर्ड. ज्या कामात मी हात घाले तिथं फेल आहे. तिथं पहिले हात लावून मला यश येत असे येत नसेल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वराने मला त्या गोष्टी सांगितल्या आणि मागील काही किती दिवसापासून परमेश्वर माझ्याशी आजही बोलत आहेत, प्रेज द लॉर्ड, ज्या कामासाठी तुला मी लीड केलेलं आहे ते काम कर. प्रेज द लॉर्ड. ज्या कामासाठी मी तुला नियुक्त केलेलं आहे ते काम कर. प्रेज द लॉर्ड. आणि मी परमेश्वरला प्रेरणा मागत आहे, परमेश्वरला बोलते, परमेश्वरा तुम्ही गाईड करा, मी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. टू डू सो. प्रेज द लॉर्ड. जे तुमची इच्छा आहे ते करण्यासाठी मी तयार आहे बाप्पा. प्रेज द लॉर्ड. पण त्याकरता तुम्हाला देवाला सरेंडर व्हावं लागेल. ज्याने देवाला कोसलं, ज्याने देवाला शिव्याशाप दिले, असे लोक आहेत जे परिस्थितीला, देवाला, जीवनाला, नशिबाला कोसणारे लोक आहेत. ते कोसतच राहतात. शेवटी ते तिथे पण कोसणारे लोक भेटणार तुम्हाला. कुठे? अधोलोकात. ते त्या ठिकाणी आयुष्यभर कोसत राहिले आणि आता मेल्यानंतर पण कोसतच राहणार. उगस ऐकलं तर बाबा आलता, मी ऐकलं नाही, तो ओरडू सांगत होता, त्याच्या बेंबीच्या देठापासून ओरडत होता, त्याच्या आतडी तोंडातून बाहेर येतं का काय मला असं वाटत होतं, पण मी काय ऐकलं नाही. देवाचं वचन चिरू चिरू जात होतं, पण मी त्या बाबाच्या विरोधात मंडळी गेल्यावर मी त्याला भेटायचो. सॉरी, असं काही नाही आपल्याला, पण अशा परिस्थितीमधून आम्ही गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. पास्टर तुम्ही असे कसे काय बोलले, मलाच बोलले तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तुला बोलले असतील ना तर तुझ्या भल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण इतकंही कोणाचं भलं जाणणारे लोक आज नाही. प्रेज द लॉर्ड. तू सुधरावं आणि तू देवाच्या मार्गात स्थिर व्हावं अशी इच्छाही बाळगणारे लोक आज नाहीये. जे चल रहा है ना वो चलने दो, अपना काम बनता, भाड में जाए जनता. भाड म्हणजे खड्डा. असे लोक आहेत आज जीवनामध्ये जगणारे. माझं होत आहे ना, मंडळी येते ना, लोक ऐकतायत ना. आज प्रभू मला बोलत होता, आज प्रभूने मला सांगितलं काय करशील तू, मंडळीला आवडणारं वचन तुला द्यायचंय की मी जे सांगितलं ते वचन तुला द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. तुला काय करायचं, पॉपअप करायचंय का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुला लोकांना फुगवायचंय का? तुला लोकांना माझ्यासारखं होऊ नाही द्यायचं का? तुला लोकांना मला आवडेस असं होऊ नाही द्यायचं का? नाही प्रभू, तसं नाहीये. मग दे, मी सांगतो ते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर जो आहे मंडळीला सांगत आहे, परमेश्वर बोलत आहे, आपण कशा पद्धतीनं जीवन जगायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जीवनामध्ये, आपण ज्याला बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला प्रभू बोललेला आहे, तो शब्द खरोखर पारखण्याच्या वेळी हे मला प्रभू बोलला का? प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा जे आहे अन्य भाषेचा विषय येतो, अन्य भाषेच्या विषयामध्ये खरोखर जाणणं गरजेचं आहे, ही भाषा खरोखर मला प्रभूपासून मिळाली आहे का? प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा देवाचे दास लोक जे आहेत आत्म्यामध्ये जातात आणि देवाचं शब्द बोलू लागतात, देवाच्या आत्म्याचं शब्द फुटू लागतात. प्रेज द लॉर्ड. तो भाग वेगळा आहे, देवाचा आत्मा लीड करतो. परंतु तुम्हाला माहिती, मी एका बायबल कॉलेजला गेलो आणि तुम्हाला माहिती आहे त्या बायबल कॉलेजला मला असा अनुभव आला. मी जेव्हा गेलो त्यांचा नेमकं पवित्र आत्म्याचा अन्य भाषेचा विषय चालू होता आणि ते शिक्षक समोर बोलत होते आणि पोरं पाठीमागे रिपीट करत होते. शिक्षक समोर बोलत होते, पोरं पाठीमागे रिपीट करत होते. पहिल्या लाईनचा पोरगा व्यवस्थित बोलत होता, दुसऱ्या लाईनचा पोरगा वेगळंच काही बोलत होता, शेवटच्या लाईनचा पोरगा तर बरतळेच काही बोलत. बघा, हे खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण शिकवलं, आज परमेश्वराच्या शिकवलं जाणारं जीवन आपण जगत आहोत का? प्रेज द लॉर्ड. देवाने मला जे प्रभू काय म्हणतात, ते तुझ्यापासून मिळालं, तेच देवापासून मिळालं, मी तेच तुम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पारख करणं
करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीची पारख करा. आपल्याला असं पाहायला मिळेल. आपलं पारख करणं गरजेचं आहे की मी कुठली गोष्ट निवडत आहे. आपल्या बुद्धीला जे आहे आपल्याला चालना देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज ज्या देवाचं सांगतो स्वतः शहाणा समजू नकोस, त्या वचनामध्ये आपण पाहिलं स्वतः शहाणा समजू नको. अनेक वेळा आपण देवासोबत जे आहे शहाणपणा करण्याचा प्रयत्न करतो. यहूदाने ते काय केलं, 30 शिक्के घेऊन ठेवले आणि मस्त प्रभू सोबत चालत आहे. प्रभूला धरून द्यायसाठी 30 शिक्के घेऊन ठेवले आणि मस्त प्रभू सोबत चालत आहे. काय प्रभूला ठाऊक नव्हतं. त्याही दिवशी ज्यावेळेस प्रभू मेज होता त्याही दिवशी प्रभूने सांगितलं मला कोणीतरी धरून देणार आहे तुमच्यापैकी. त्यावेळेस तो प्रभूला घास द्यायला गेला. किती हिंमत किती हिंमत प्रभूला घास द्यायची. आणि ज्यावेळेस प्रभूला घास द्यायला गेला प्रभू म्हणतो तूच. एवढं बोलल्यानंतर पण त्याच्यामध्ये बदलाव नाही आला, अजून गर्व निर्माण झाला. प्रभूने माझं नाव कसं काय घेतलं, 4 चौकात माझी बदनामी झाली. या 12 शिष्यांमध्ये आणि त्या तिथं असलेल्या इतर शिष्यांमध्ये माझं नाव घेतलं. त्यांच्या अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे, देव विरुद्ध त्याच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली आणि त्या भावनेने त्याला काय केलेलं आहे, देवापासून इतकं दूर नेलं की तो नाशाचा पुत्र बनला. प्रभूने म्हटलं नाशाच्या पुत्राऐवजी कोणाचाही नाश झाला नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पार खायचं आहे. आपण नाशासाठी बघा, आपण लेकरांना जे आहे चांगलं खाऊ घालतो. तुम्ही लेकरांना देवाचं वचन सांगतं त्यांनी भाकर मागितली, विंचू देणार कोणी आहे का? प्रेज द लॉर्ड. दगड देणार कोणी आहे का? साप देणार कोणी आहे का? प्रेज द लॉर्ड. भाकर मागितली, भाकरच देतो ना. त्यांना का देतो? कारण त्यांनी ग्रोथ व्हावी, त्यांनी ग्रोथ व्हावी, डेव्हलप व्हावे, आजार विना जीवन जगावं, त्यांचं करिअर, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं. मग परमेश्वर जेव्हा आपल्याला देवाचं वचनातून जेव्हा गाईड करत आहे, जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदलू पाहत आहे, आपण का नाही ते वचन स्वीकारत? लेकरं पण औषध पेत नाही, कडू आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन एक कडू येतं ना कधी कधी, घ्या ना ते. प्रेज द लॉर्ड. कारण त्याच्याने तुमचा खोकला दूर होईल, त्याच्याने ताप दूर होईल, त्याच्याने तुमच्या शरीरातला व्हायरल इन्फेक्शन जो व्हायरस आहे, आत्मिक व्हायरस आहे, तो व्हायरस दूर होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. जेव्हा परमेश्वराचं वचन आपल्याला सांगता नीतिसूत्र 21वा अध्याय त्याचं 30 आणि 31 वचन जेव्हा आपण पाहतो, परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाही. लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासमोर माणसाचं शहाणपण, बुद्धी, युक्ती मुळे चालत राहील. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात, पास्टर आम्ही जाऊन त्यांना म्हणतो चला देवा चला ना, चला तुम्ही असं राहू नका. अनेक लोक म्हणतात काहीतरी सगळ्यांना तिकडेच जायचंय. आणि मी काय करत, जेव्हा हातापाय थकले का मग मी येईन तिकडे. आणि शेवटी आपण करू ना. अनेक लोक खूप हुशार आहे, शेवटी माझ्या हातात येते. मी शेवटी पण देवाचा स्वीकार करू शकतो ना, पश्चाताप करू. देवासमोर युक्ती, प्रेज द लॉर्ड. देवासमोर योजना. देवाचं वचन सांगतो त्याच्या युक्ती, त्याच्या योजना परमेश्वर हाणून पाडतो. देवाच्या युक्ती आणि योजनाशी परमेश्वराचा काही संबंध नाही. लढाईसाठी घोडा सज्ज केला जातो, पण विजय देणं परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वर विजय देतो आणि जेव्हा परमेश्वर विजय देतो कोणी तो विजय हिरावून नाही घेऊ शकत. हालेलुया. परमेश्वर विजय देतो. प्रेज द लॉर्ड. आजही आपल्याला पाहायला मिळतं इस्रायलला परमेश्वराने जी भूमी दिली, ती भूमी जी आहे परमेश्वराने आशीर्वादित केलेली भूमी त्यांना दिली. आजही त्यांच्याकडून ते नाही हिरावून घेऊ शकलं कोणी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देतो ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा आपण पाहतो त्याचा 14वा अध्याय 12व्या वचनामध्ये, मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात. ही आहे माणसाची बुद्धी. माणसाची बुद्धी ही आहे. दातान आणि अभिराम आणि संघटनेनं ठरवलं. मोशेशीच परमेश्वर बोलतो का? मोशेशीच परमेश्वर बोलतो का? माझ्याशी पण बोलतो. तिथं चांगलं होतं ना, मटण भेटायचं, दिवसभर 100 चापका खायचं, पाठ लहुलुहान होऊन जायची, पण संध्याकाळी मटण द्यायची, कारण दुसऱ्या दिवशी अजून काम करून घ्यायचे. प्रेज द लॉर्ड.
म्हणून त्यांनी काय केलं, मोशे विरुद्ध बंडाळी केली आणि मोशे विरुद्ध बंडाळी करून ते मोशेच्या विरोधात गेले. आणि आपल्याला काय पाहायला मिळतं, ज्यावेळेस मोशे आला त्यावेळेस काय आहे, भूमीने तोंड उघडून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सर्वांना गिळंकृत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा देवाचं वचन सांगतं मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, त्याच्या शेवटास मृत्यूपट फुटतात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण आपल्या बुद्धीने देवाच्या सेवेमध्ये सेवा करायला निघतो आणि जेव्हा आपण म्हणतो हे असंच आहे, ते तसं नाही आहे, देवाची योजना वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना प्रभू वेगळ्या कामासाठी निवडतो, पण ते लोक वेगळ्या दिशेने चालतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो नाही इकडे जा, देवा हेच भारी वाटते मला, इकडे जा. देवाला माहिती पुढे डेड एंड आहे, पुढे तुला वापस यावंच लागणार आहे. जाय देव जाऊ देतो. गेल्याच्या नंतर देवा संपला ना रस्ता, देव म्हणतात मी तेच सांगत होतो, चल वापस ये, चल वापस आहे. प्रगटीकरण 2:5, चल वापस आहे, आपली पहिली कृत्य कर. प्रेज द लॉर्ड. आणि चल देवाच्या मार्गात पुन्हा. प्रेज द लॉर्ड. पहिल्या उत्साहाने चाल. प्रेज द लॉर्ड. आणि आता इकडे चाल, बरोबर मार्ग दाखवते, आता इकडे चाल. प्रेज द लॉर्ड. देव मार्ग दाखवतो, देवाची बुद्धी मार्ग दाखवते, देवाची बुद्धी माणसाला नाशापासून वाचवते. प्रेज द लॉर्ड. आज ज्ञान म्हणावं तर काय, पहिलं करीन तर पहिला अध्याय 18 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो ज्ञान म्हणावं तर काय, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष पहिले करीन तर पहिला अध्याय 18 वचन. 18. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशाच आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांचा नाश होत आहे त्यांना काय आहे, पाळक साहेब येतात आणि तेच शिकवतात. कोणी येतं तेच बोलतं, कोणी येतं तेच देतं. कुछ नया करो, किसको बुलाओ, हमें और किसी का सुनना है, मीटिंग लगाओ. प्रेज द लॉर्ड. आणि मग मिटिंगामध्ये ते इतके टुंग होऊन जातात, त्यांना कळतच नाही देवाची सेवा काय. प्रेज द लॉर्ड. मार्ग भ्रष्ट झाल्यासारखे लोक जीवन जगत आहेत. प्रेज द लॉर्ड. मार्ग भ्रष्ट. देवाचं प्रत्येक वचन नवीन आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रत्येक वचन नवीन आहे, पण नाही नवीन नाही, नाविन्यानं शोध करतो आम्ही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाविन्यानं नवीन गोष्टीचा शोध करतो. नवीन देवाचं वचन आहे, तर रोज नवीन करायला तयार. देवाचं वचन सांगतं परमेश्वराची कृपा प्रति दिवशी नवीन होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कृपा म्हणजे प्रभू येशू, कृपा म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. ते प्रति दिवशी नवीन आहे. प्रेज द लॉर्ड. ते प्रति दिवशी नवीन आहे. जेव्हा मागील हप्त्याचं वचन, मागील वर्षी प्रभूने मला दिलेलं वचन मी पाहत होतो, फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 6 वचन, कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हे मला मिळालेलं वचन आहे 2025. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षी अनेक प्रसंग आले. प्रेज द लॉर्ड. काळजीतही मी पडायला लागलो, पण देव मला बोलला. आणि ज्यावेळेस मी काळजीत पडायला लागलो, मी प्रार्थना केली, प्रभूने काळजी दूर केली. प्रेज द लॉर्ड. मला खरोखर सांगतो तो अनुभव परमेश्वराने दिला. परमेश्वराला जेव्हा तुम्ही ते वचन तुम्ही विश्वासाने, आनंदाने, पावित्र्याने जेव्हा स्वीकारता, ते वचन तुमच्या जीवनात कार्य करतं. अनेक लोक म्हणतील मला तर हे वचन भेटलं, माझ्या जीवनात ते झालंच नाही. का? कारण तुम्ही पावित्र्याने, आनंदाने, विश्वासाने ते वचन नाही स्वीकारलं, म्हणून त्या वचनाने तुमच्या जीवनात नाही कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या वचनाने माझ्या जीवनात कार्य केलं. हालेलुया. मी ज्यावेळेस प्रभूमध्ये आलो, प्रभूने मला स्तोत्र 40 दिला आणि प्रभू त्या स्तोत्र 40 प्रमाणे मला बनवत चालते. जेव्हा त्या स्तोत्र 40च्या शेवटाकडे मी जातो ना, मी अद्भुत रीतीने म्हणतो प्रभू असा शेवट आहे काय माझा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा परमेश्वर वचन देतो, अभिवचन देतो, परमेश्वर भरायला तयार असतो, परंतु त्यावेळेस आपली बुद्धी आडवी नाही आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अंतःकरण जसं शुद्ध असलं पाहिजे तशी बुद्धी पण शुद्ध असली पाहिजे. हालेलुया. बुद्धी देवाचं वचन एक्सेप्ट करायला ऑलवेज रेडी राहिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु माणसाची बुद्धी आणि देवाचं वचन ताळमेळ नाही बसत. प्रेज द लॉर्ड. पौलाने घेतलेलं शिक्षण आणि प्रभू येशू नाही ताळमेळ बसत. जेव्हा पुढे पाहतो आपण त्याचं 19 ते 21 करिंथ, पहिले करिंथला चिपकून राहा. याचं 19 ते 21.
ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमानांची बुद्धी व्यर्थ करीन, असंच शास्त्रलेख आहे. ज्ञानी कुठे राहिला, शास्त्री कुठे राहिला, या युगाचा वाद घालणारा कुठे राहिला? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. बस, आपण शेवटचा पाठ लक्षात राहू द्या. बघा आता, जगाचं ज्ञान परमेश्वराने मूर्खपणाचं ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जगाचं ज्ञान त्या जगाने काय केलेलं आहे, देवाने काय केलेलं आहे, मूर्खपणाचं ठरवलेलं आहे. प्रभू म्हणतो मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन. प्रेज द लॉर्ड. इथून मंगळ शोधला. प्रेज द लॉर्ड. पण मंगळावर जायला प्लेन नाही बनू शकत. प्रेज द लॉर्ड. ज्ञानाने मंगळ शोधला, पण मंगळावर जायला राहू शकतो आपण? प्रेज द लॉर्ड. अनेक शास्त्रज्ञ शोध लावत लावत आपली डिस्कवरी पुढच्याला देतात. तुम्हाला माहिती कधी मला माहिती नाही. आपली डिस्कवरी पुढच्याला देतात, तो कंटिन्यू करतो. शागिर्द असतो त्यांचा. डिस्कवरी पुढच्याला देतात, तो शोध करत राहतो. डिस्कवरी पुढच्याला देतात. हे 2000 वर्षापासून चालू आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदरपासून चालू आहे डिस्कवरी पुढच्याला. पण अजून त्यांना थांगच नाही लागत राहिला की नेमकं या सृष्टीची निर्मिती कशी झाली. पुन्हा मग येतात बायबलकडे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग बुद्धिजीवांचा प्रश्न उभा राहतो, परमेश्वरला कोणी बनवलं? प्रेज द लॉर्ड. बुद्धिजीव प्राणी काय विचारतो, परमेश्वरला कोणी बनवलं? आणि परमेश्वर म्हणतो मी होतो तेव्हा कोणीच नव्हतं. प्रेज द लॉर्ड. मी आवाज दिला तर कोणी ऐकलं नाही, कोणी आलं नाही. मग मी म्हटलं चला आपण निर्मिती करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तो म्हणतो मी आधी आहे, मी अंत आहे, मी सुरुवात आहे, मी शेवट आहे, मला थांग नाही. मैं अल्फा और मैं ओमेगा हूं. मी अल्फा आहे, मी ओमेगा आहे. अल्फाचा थांग नाही लागत, ओमेगाचा नाही लागत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शून्याच्या खाली गेलात, -1 -2 -3, मग चालूच राहील. तुम्ही शून्याच्या पुढे आला 1 2 3 4 5 6 1000 2000 लाख अब्ज खरव निखरव चालतच राहील. प्रेज द लॉर्ड. चालतच राहील. नो थांग. तसा परमेश्वराचा थांग नाहीये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची ओरिजिन कोणाच ठाऊक नाहीये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला त्याची ओरिजिन म्हणतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो आपल्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुला प्रगट करत आहे. तो परमेश्वर, सामर्थ्यवान परमेश्वर, तो आज माणसाला प्रगट व्हावा का? माणसाला प्रगट करत आहे. प्रेज द लॉर्ड. जो माणूस घाणीत राहतो, धुळीत राहतो, तो घाण जीवन जगतो, घाण त्याचं मुख घाण करतो, त्या परमेश्वराला, त्या माणूस परमेश्वर, माणसाला परमेश्वर प्रगट होतो. हालेलुया. मग ते मानव तो काय की त्याने तुला स्मरावं. प्रेज द लॉर्ड. त्याने तुझी आठवण करावी. प्रेज द लॉर्ड. करू शकतो का? नाही. परमेश्वराचं नाव देवाचं सांगतं, तू आपला देव परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नको. प्रेज द लॉर्ड. देव असं नाही, त्याचं नाव पण असं नाहीये, त्याचं नाव व्यर्थ पण नाही घेऊ शकत. प्रेज द लॉर्ड. पण काय झालं का आता लगेच ओ माय गॉड असं पण एक रोग आहे. प्रेज द लॉर्ड. ओ माय गॉड. पुढे त्याचं 21 सेकंड पार्ट. तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय म्हणत तो, वाचा पुन्हा ते. तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी नाकारलं ना, तो कोणासाठी आला होता? यहूद्यांसाठी, इस्रायलासाठी आलेला होता. प्रेज द लॉर्ड. पण त्यांनी नाकारलं. ते शुद्ध, ते काय आहे? ते ज्ञानी आहे, ते बलवान आहेत, ते कुलीन आहेत, देवाने निवडलेले आहेत. पण देवाला त्यांनी, ज्याने निवडलं त्यालाच नाकारलं, ज्याने हे सगळं दिलं त्यालाच नाकारलं. आणि मग देवाने काय केलं? विश्वास ठेवणाऱ्यांना तो प्रगट झाला. प्रेज द लॉर्ड. ती शमरोनी स्त्री म्हणू नका, जेव्हा अक्विला प्रिस्क म्हणू नका, जेव्हा त्या वाटेवरती ते शमरोन्यांनी मदत केली ते म्हणू नका. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जेव्हा तो इतर लोकांना प्रगट होऊ लागला तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी अनुसरलेला आहे. विश्वास ठेवणार, म्हणून विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. विश्वासाच्या द्वारे तुमच्या जीवनात देव आलेला आहे. तो विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला डळमळीत होऊ द्यायचा नाहीये. जेव्हा आपण पुढे पाहतो, त्याचं पुढे वाचा 22 पासून.
कारण जग देवाच्या ज्ञानाने वेश्मस्त 22 का- कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करतात. बस आता जाऊ पुढे. यहुदी चिन्ह मागतात कारण त्यांना चिन्हाची सवय. आकाशात चिन्ह आले आणि त्यांना समजलं तारणारा जन्मालेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. मागे लोक गेले तरी पण तो दृश्य प्रगट नाही झाला म्हणून यहुद्यांनी विश्वास नाही ठेवला. मागे लोकांनी ठेवला कारण ते शोधक होते. Praise the Lord. ते चिन्ह मागतात. यहुदी लोक काय मागतात? चिन्ह मागतात. असं घडलं. आता बघा जगात सगळीकडे चिन्ह चालू आहे. हे होतंय, ते होतंय, ते होतंय, ते होतंय, असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, प्रभू येणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. पण त्याचा येण्याचा दिवस आपल्याला ठाऊक आहे. लोक एका व्यक्तीने सांगितलं 26 ला प्रभू येणार आहे. आला तर चांगलं आहे, तयार राहा. नाही आला तरी तयारच राहा कारण तो नाही आला तर तुम्हाला तर जायचंच आहे. कभी ना कभी तो जाना है ना आपने को. Praise the Lord. Praise the Lord. काय इथं आलेला माणूस इथं अमर्त्य राहिला, इमॉर्टल राहिला नाही. प्रत्येकाला जायचंय. Praise the Lord. जाणार कुठे? Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आज यहुद्यांसारखी चिन्ह नकोय. हेल्लेनांसारखा काय आहे? हेल्लेनी काय करतात? हेल्लेन ज्ञानाचा शोध करतात. हेल्लेनिस्ट पीपल सर्चिंग टू द विजडम. Praise the Lord. त्यांना विजडमची सवय लागलेली शोधायची. त्यांना फक्त विजडम शोधायचंय. खोदा 10,000 वर्षापूर्वी काय होतं, 20,000 वर्षापूर्वी काय होतं, 2,000 वर्षापूर्वी काय होतं, 3,000 वर्षापूर्वी काय होतं, 400 वर्षात काय झालं. Praise the Lord. देवाची इच्छा काय आहे हे त्यांना नाही जाणून घ्यायचंय. देवाची इच्छा ही आहे तू निर्दोष निष्कलंक आणि पवित्र होऊन जीवन जगायचं. पण ते नाही पाहिजे. निर्मिती कशी जाईल? निर्मितीच्या वडिलांना विचारा. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. आज कोणत्या गोष्टीच्या पाठीमागे आपण चाललेलो आहोत? Praise the Lord. आपण वायफळ इतर लोकांसारखं ज्ञानी लोक चर्चा करत बसतात तसे आपण चर्चा करत बसावं का? आपण देवाची चर्चा करा. Praise the Lord. Praise the Lord. आपण देवाच्या विषयामध्ये शोधक असो. काय रे तुझ्यामध्ये हे पाप होतं हे गेलं का? हा किती छान वाटेल. तुझ्यात राग होता रे. अगं तुझ्यात रुसवा होता बरं का. या बहिणीवर तू रुसलेली होती. गेला का तुझा रुसवा? हे ते आत्मिक चर्चा. Praise the Lord. Praise the Lord. तुम्हाला एखादं गुज रहस्य समजलं आणि प्रभू आला आणि तुमच्या मनात एखाद्याच्या विरोधात राग आहे. मग प्रभू म्हणा ओके गुज रहस्य आहे ना ते 7 वर्षाच्या पिढीत सांग. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. प्रभू बोलत आहे तुझं आत्म्याचं रक्षण काय? Praise the Lord. तुझं आत्म्याचं रक्षण केलं का तू? पहिले आपली पोटली सांभाळ. Praise the Lord. मग त्याला आते. Praise the Lord. आज गरज आहे प्रियानो आपल्याला स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्म्याचं रक्षण करण्याची गरज आहे. आत्म्याचं रक्षण करण्याचं का गोष्ट कुठं राहिली? Praise the Lord. Praise the Lord. मला पटकन राग येतो. मला पटकन द्वेष निर्माण होतो. जर मला सगळं हे निर्माण होत असेल माझ्या जीवनामध्ये भावना निर्माण होत असेल माझ्या जीवनामध्ये मी देवापासून पटकन कारण दूर जातो. मग अहो तुमचा विश्वास आहे तरी कसा? तुमच्या जीवनामध्ये मी सांगतो शेजारच्याला सर्दी झाली तुम्हाला पडचं आलं. शेजारचं तिकडे शिंकलं तुम्हाला पडचं आलं. अशी जर अवस्था असेल काय आत्मिक जीवन आहे? Praise the Lord. आत्मिक जीवनामध्ये अहो परमेश्वराने सांगितलं नाही ना मी तुम्हाला भरपुरीनं मी तुम्हाला श्रीमंत करायला आलो म्हटलं प्रभूने. Praise the Lord. मग जे आहे त्यात सुखी राहा ना. Praise the Lord. मागील दिवसामध्ये माझी साक्ष ऐकली तुम्ही परिवाराने. पण परमेश्वराने मला त्याही याच्यातून बाहेर काढलं. Praise the Lord. आता जस्ट परीक्षांमध्ये होतो मी. परमेश्वर अद्भुत आहे. परमेश्वर चमत्कार करणार आहे तारणारा आहे. तो बाहेर काढतो. Praise the Lord. आणि जेव्हा परमेश्वर काम करतो ना कोणी नाही अडू शकत. Praise the Lord. पण त्याकरता तुम्ही देवाला सरेंडर झालेला असला पाहिजे. Praise the Lord. त्याकरता तुम्ही तुमच्या पहिल्या विश्वासात पहिल्या प्रीतीत पहिल्या झोमात तुम्ही देवामध्ये असणं गरजेचं आहे. Praise the Lord. आपण थोडं काही झालं आपण देवापासून मागे पडतो. Praise the Lord. मला खूप आनंद वाटला. अशा निकिता आणि ताई आजारी होत्या तरी त्या आज आजारामध्ये देखील त्यांनी वर्शिप केली.
माझ्याबद्दल पण परमेश्वराला धन्यवाद. मलाही परमेश्वराने सहाय्य केलं आणि त्यांना वेळेत येण्यासाठी कृपा पुरवली. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आपण घेतलं का कोणी ध्यासा मला लवकर जायचंय? प्रेज द लॉर्ड. हे बघा, मी कोणाला बोल लावत नाहीये, पण आज परमेश्वर ही गोष्ट कुठेतरी विचारत आहे की आपल्याला वाटलं का मला आज 5 मिनिटं लवकर जायचंय? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मला परमेश्वराला भेटायचंय. मी आत्म्यानं भरून आराधना कर. अहो, आत्म्यानं भरून आराधना सोडून द्या. मी बोलत कोणी प्रेज द लॉर्ड सुद्धा म्हणत नाहीये. प्रेज द लॉर्ड. गाणे चालू आहे, अनेक लोकांना टाळ्या नाही वाजत, अनेक लोकांचे ओठ नाही खुलत. माझा आवाज खराब आहे पास्टर. पास्टरला काय सांगते? एवढं सांग ना. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. जेव्हा म्हटलं सुरेला आवाज मध्ये जो गाणं गाईल तेव्हाच मला आराधना करायची. हे सारे गमप, मला वाटतं शास्त्रातूनच आलं ग. सारे गमप नी सा. प्रभूने म्हटलं सारे जण गप्प बसा आणि माझं वचन ऐका. वचनानुसार चाला. आराधना आत्म्यातून आली. आत्म्याने, पास्टरने सांगितलं, आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणारे अशी उपासक असावे, अशी देवाची इच्छा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. स्वराने, गीताने आणि गायनाने, मधुर स्वराने उपासना करणारे असं आहे का? नाहीये. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आज आपल्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पुढे पाहतो, पुढे वाचा पटपट पटपट. 23. आम्ही तर वधस्तंभावर ठेवलेला ख्रिस्त गाजवतो, हा यहुद्यांना अडखळण व हेलेल्यांना मूर्खपणा असा आहे खरा. प्रेज द लॉर्ड. बघा, आमच्यासाठी ज्ञान काय आहे? प्रेज द लॉर्ड. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचं शिक्षण गाजवतो. हालेलुया. हालेलुया. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्तच आमच्यासाठी ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो ज्ञानी असताना आमच्यासाठी काय झाला? मूर्ख झाला. तो बलवान असताना आमच्यासाठी दरिद्री झाला. तो धनवान असताना आमच्यासाठी, बलवान असताना कमजोर झाला, धनवान असताना दरिद्री झाला. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये सामर्थ्य असताना तो सामर्थ्यहीन झाला. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तापेक्षा आमच्यासाठी काय ज्ञान आहे? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तापेक्षा ज्ञान मोठं कोणतं? प्रेज. जो ज्ञान आहे तोच जगात आला, पण जगाने त्याचा स्वीकार केला नाही. प्रेज द लॉर्ड. ज्ञान जगात आला, तो पुस्तक बनून या जगात आला. त्याने म्हटलं माझा कित्ता घ्या. प्रेज द लॉर्ड. मजपासून शिका. प्रेज द लॉर्ड. माझं जे हलकं आहे, सोपं आहे, ते घ्या, मजपासून शिका. प्रेज द लॉर्ड. पण हलकं नको, जड पाहिजे. कुछ तो अलग करना है पासून. प्रेज द लॉर्ड. कुछ तो पावरफुल करना है. प्रेज द लॉर्ड. पावरफुल प्रभु यीशु है. पावरफुल प्रभु का वचन है. पहले वो पावरफुल वचन से पावरफुल बन जाओ, परमेश्वर तुमको पावरफुल रीति से इस्तेमाल करेगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चाहता है कि आपको पावरफुल रीति से इस्तेमाल करे, बट आप पर वो पावर ही नहीं जनरेट होने देते. प्रेज द लॉर्ड. जनरेटर आहे, बॅटरी पण आहे, इंधन पण आहे, करंटला जोडायचं नाही. प्रेज द लॉर्ड. चालूच नाही करायचंय मशीन. प्रेज द लॉर्ड. कशी मिळेल पॉवर? प्रेज द लॉर्ड. कशी मिळेल पॉवर? नाही. सैतान आहे तो. त्याला 6000 वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही ती बॅटरी, ते पॉवर खेचेपर्यंत एखादा येऊन म्हणन हे काहीच कामच नाही. बघा आडेबळ काय होऊन जातं. एखादी चांगली वस्तू तुम्ही परचेस करता. बघा म्हणजे मी तुम्हाला माझं कौतुक नाही सांगत, पण मी सांगतो, जेव्हा मी एखादी गोष्ट निवडतो ना, मी कधीच कोणाचं सजेशन घेत. कोणाचं सजेशन घेतो. मी म्हणतो न घेऊन पाचतावण्यापेक्षा घेऊन पाचताव. फ्रेश होतो. देवबापाचं सजेशन घेतो, परमेश्वर गाईड करतो. पण लोक असतात, पास्टर हे कशाला घेतलं तुम्ही? आता गाडीचं सुद्धा, ही गाडी कशाला घेतली तुम्ही? काहीच कामाची नाही गाडी. मी म्हणतो गबेश, घेतली मी आता, ती कामाची. जे माझं आहे ते कामाचं आहे, ते ब्रँडेड आहे. मग मी कोणतं का काही घेणार? जे माझं आहे ते ब्रँडेड आहे. प्रेज द लॉर्ड. लोक काय करतात? तुम्हाला घ्यायच्या वेळेस सुद्धा लोक येतात आणि तुम्हाला सांगतो काय तुम्ही निर्धार करून खिशात बंडल घेऊन गेलेले घ्यायसाठी, पण ते लगेच मग अरे उगाच आलो बघा इथं. काय होतं? तुम्ही हे घेत नाही, ते घेत नाही, ते घेत नाही. प्रेज द लॉर्ड.
बीच में लटक जाते हैं. Praise the Lord. यस, दुष्टाची इच्छा हीच आहे, आपण देवातही राहू नये, जगातही राहू नये, आपण मधीच लटकावं. Praise the Lord. त्याच्यामुळे तो काय करतो, आपल्या कान भरायला वापरतो. कोणालाही वापरू शकतो तो. एखादा जण खूप आत्म्यात आहे, तो दुसऱ्या क्षणात शरीरात जाऊ शकतो. पेत्र खूप आत्म्यात म्हणाला, तू जिवंत देवाचा ख्रिस्त आहेस, आणि दुसऱ्या क्षणात तो म्हणाला, तुला असं नको. मग तुम्ही काय म्हणणार, आपला विश्वास देवावरती असला ना, तर तो काय म्हणणार, देवाने प्रभू येशूने जसं केलं त्याला धमकावलं, तुम्ही उठून जा. पण तुमचा विश्वास त्या व्यक्तीवर असला तर तुम्ही म्हणाल, खरंच या पास्टर तू बरोबर सांगत राहिले, तिकडं नाहीच काय माहिती. मागच्या दिवसात एक पास्टर भेटले, आम्ही बायबल कॉलेजला गेलो होतो. इंटरनॅशनल प्रीचर आहेत ते. देवाची कृपा असली तर त्यांना लवकर बोलवतो. प्राध्यापक पण आहे, एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत ते. तर ते म्हटले, मी जेव्हा प्रीच करायला जातो लोक मला विचारतात, पास्टर तुमचं चर्च कुठे, पास्टर तुमचं चर्च कुठे. तर गेल्याच्या नंतर मी म्हणतो म्हणे त्यांना, माझं चर्च जे आहे युनिव्हर्सल माझं चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. माझं चर्च कुठेच नाही. आता तुमच्याकडे आलो हेच माझं चर्च आहे. ॲक्च्युली माझं चर्च आहे म्हणे, पण मी सांगत नाही माझं चर्च कुठे आहे, कारण ते म्हणतात आम्हाला तिकडे यायचं आहे, इथे अडचण आहे. प्रेज द लॉर्ड. हा तिथं खरंच अडचण आहे, तिथं अडचण आहे. प्रेज द लॉर्ड. पण जिथं नाही त्यावेळेस आज काय माहिती का, छोट्या छोट्या गोष्टीवरून आज विश्वासू लोक जे आहे देवापासून बळकत चाललेले. कुठेही जा देवच आहे, कुठेही जा देवच आहे, कुठेही जा देवाचं वचनच आहे. हा एवढं आहे. तोड मरोड के देणे वाले लोक बहुत आहेत त्यांच्या जीवनामध्ये, ते प्रतिफळ भोगतायत आणि भोगतील. मला वाटतं 3 वर्ष अगोदर मी याची भविष्यवाणी केली होती की जे देवाचं वचन तोडून मोडून देतात, येत्या दिवसात त्यांच्या जीवनामध्ये खूप भयानक परिस्थिती राहील. आणि होते, मी पाहते. मी कोणाला सांगणार नाही या गोष्टी, पण त्यांच्या इंटरनल गोष्टी माझ्यापर्यंत येतात तेव्हा वाईट वाटतं. आणि त्यांना सांगतो पण ते ऐकत नाही, कारण आता ते खूप पुढे गेलेले. त्यांना वापस जर फिरायचं आहे ना, देवाचा आत्माच मदत करू शकतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना वापस फिरायचं, कारण तुम्हाला सांगतो ना, बदल करणं एवढं सोपं नाहीये. तुम्ही म्हणता ना बदल इझिली आपण ॲक्वायर करू शकतो, नाही, तुम्ही बदल नाही स्वीकारू शकत, कारण बदल एवढा सोपा नाहीये. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनामध्ये वधस्तंभाचं शिक्षण हे आपल्यासाठी काय आहे, ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. त्या वधस्तंभाच्या एका वाटेवरती ज्यावेळेस प्रभूचा वधस्तंभ घेऊन चालत असताना रक्त सांडलं, त्याचा एक बूंद सांडला, त्याचं शरीर तोडल्या गेलं, छिन्न भिन्न केलं गेलं, लोकांनी चापकाचे फटके त्याला मारले, लोक त्याच्या तोंडावर थुंकले. काय वाटतं तुम्हाला, तो समर्थ नव्हता त्यांना विरोध करायला, तो सामर्थ्यशाली नव्हता, पण त्यात किती मोठं ज्ञान आहे की देवाने दिलेला करार पूर्ण करण्यासाठी त्याने ते निमूटपणे, तो कोकरा जसं कापताना गुपचूप राहतो ना पाणी पाजल्यानंतर, तसं तो गप्प राहिला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याशी बोलत आहे. आज आपल्याला प्रभू सांगत आहे, वधस्तंभावरचं शिक्षण हे सर्वात मोठं शिक्षण आहे. जेव्हा आपण पाहतो त्याचं 26 ते 31 वचनामध्ये, बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारण घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण आहेत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे दिनहीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्या करता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, ही तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे, यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. प्रेज द लॉर्ड. अभिमान बाळगायचा तो कशाबद्दल बाळगावा, त्याच्याविषयी, परमेश्वराविषयी बाळगणाऱ्याने तो परमेश्वराविषयी बाळगावा. प्रेज द लॉर्ड. विचार करा, जर आपण खूप, मी सुद्धा सांगतो, मी काय अभ्यासातले पुढे नव्हतो. प्रेज द लॉर्ड. मी काय खूप बलवान पण नव्हतो. प्रेज द लॉर्ड. जर असं काय असतं तर कुठंतरी सीमेवर असतो, कुठंतरी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराने काय केलं, मला निवडलं, त्याचं वचन मला बहाल केलं, त्याचं कार्य मला बहाल केलं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, तुम्हामध्ये कुलीन कोणीच नाही,
या ठिकाणी जर कुली नसताना तो म्हणला असता देवानं मला निवडलं कारण मी लायक होतो, मागच्या जन्मातले पुण्य केले होते. प्रेज द लॉर्ड. मागच्या जन्मात खूप पुण्य केलं होतं म्हणून देवाने निवडलं. प्रेज द लॉर्ड. लोकांची शिकवण असते, पण देवाने तसं केलं का नाही. प्रेज द लॉर्ड. त्याने म्हटलं मी दगडांतून आवाज फोडणारा परमेश्वर, राखेतून सेना निर्माण करणारा परमेश्वर. त्याने जे जगाचे धिक्कारलेले, नाकारलेले, टाकलेले अशालाच निवडून त्याने जवळ केलेलं आहे आणि उंच केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती लोक ज्यावेळेस मरायला लागले, इस्रायल लोक साप डसून, त्यावेळेस काय उंच केलं गेलं? पितळेचा सर्प उंच केला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि सर्पाला आपण गृहिणी असं हे समजतो. प्रेज द लॉर्ड. पण त्या सर्पाला पाहिल्याच्या द्वारे ज्यांना साप डसला त्यांना विष चढत नसे, ते वाचत असे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने काय केलं? घृणित, नाकारलेले, धिक्कारलेले, टाकलेले असे लोक निवडले आणि त्यांनाच उंच केलं. आणि त्यांच्याद्वारे लोक म्हणताय अरे हे कसं? 120 लोक ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरून गेले, वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले, लोक म्हणले अरे हे तर आमच्या मधलेच आहे ना, यांना कसं काय एवढं भाषा यायला लागलं? ते तर कधी शाळेत तर पण नाही गेले. प्रेज द लॉर्ड. तेव्हा देव सहाय्य करतो ना, देव भरतो ना, देव तुमचं ज्ञान नाही पाहत. प्रेज द लॉर्ड. देव तुमची लायकी नाही पाहत. प्रेज द लॉर्ड. देव पाहतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती विश्वासू का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पाहतो तुम्ही किती भय बाळगता. परमेश्वर पाहतो तुमची बुद्धी परमेश्वरला पाहिजे त्या पद्धतीने कार्य करत आहे का. जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा आपण योहान कृषी वर्तमान 3 अध्यायामध्ये पाहतो, त्याचं 1 ते 10 वचनापर्यंत निकेदेमाचा पाठ आहे. निकेदेम ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं, निकेदेम हा रब्बी होता, इस्रायलाचा गुरु. निकेदेम हा जो आहे इस्रायलाचा अधिकारी होता. निकेदेम हा जो आहे त्याच्या जीवनामध्ये तो एक असा अधिकारयुक्त व्यक्ती होता की त्याला इस्रायलावरती अधिकार चालवण्याचा अधिकार. असा जो निकेदेम जो वयोवृद्ध झालेला, त्याला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचं वचन प्रगट केलं, त्यावेळेस तो विद्वान व्यक्ती नाही समजू शकला पुनरुज्जीवन होणं म्हणजे काय. मी आता म्हातारा झालेलो, मी आईच्या पोटात जाऊन पुन्हा बाहेर येऊ का? बघा. पण तुम्हाला माहिती, आज तुम्ही आणि मी असे ज्ञानी कोणीच नाही, पण तुम्हाला आणि मला नवीन जीवनाचं रहस्य प्रभूने प्रगट केलं. हालेलुया. हालेलुया. त्या लोकांना नाही, पण परमेश्वराने आपल्याला प्रगट केलं. नवीन जीवन काय आहे? प्रेज द लॉर्ड. पुनरुज्जीवन होणं काय? परिवर्तन होणं काय आहे? प्रेज द लॉर्ड. परिवर्तन होणं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी जात धर्म सोडून नाही, अंतःकरण बदललं पाहिजे. हालेलुया. तुम्ही आहो ते सर्टिफिकेट बदलून टाका हो, पण तुमच्या जीवनात ख्रिस्तच नाही, काही कामाचं नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आत्म्यामध्ये ख्रिस्त आहे की नाही ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं अंतःकरण बदललेलं आहे की नाही ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज जेव्हा बुद्धी कार्य करते ना, तेव्हा निकेदेमाला नाही कळलं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा बुद्धी कार्य करते, काय आहे परमेश्वराची इच्छा की आपल्या बुद्धीला बाजूला ठेवावं, आणि देवाची इच्छा आहे. निर्गम 19 अध्याय 3 ते 5 वचन. निर्गमचं पुस्तक 19 अध्याय 3 ते 5 वचन. जेव्हा मोशेला परमेश्वराने नियम दिला, त्यावेळेस परमेश्वर म्हणत आहे, तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपल्याकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल, तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. प्रेज द लॉर्ड. माझा करार पाळाल, माझा विधी पाळाल, तर सर्व लोकांपेक्षा तुम्ही माझा खास निधी व्हाल. प्रेज द लॉर्ड. निधी म्हणजे धन. प्रेज द लॉर्ड. धन सांभाळला जातो, फेकले नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला सांभाळतो. कोणाला? जे परमेश्वराचे नियम पाळतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या आज्ञा पाळतात. परमेश्वराला कसे लोक पाहिजे? डू ऍज डायरेक्टर. गॉड इज डायरेक्टर. आणि तुम्हाला माहितीये, कोणी मूवी मध्ये काम केलंय का माहिती नाही, मी केलंय थोडंफार, म्हणजे त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. त्याच्यामुळे डायरेक्टरला जर डायरेक्टरने सांगितलेली दिशेनं नाही गेलो, इतका भयानक खवळतो तो, कारण त्याने त्याच्या डोक्यामध्ये पिक्चराइज केलेलं आहे. सीन समोर आहे, सीन समोर आहे, रिटर्न आहे, परंतु रिटर्न वेगळा आणि आता प्रात्यक्षिक करणं वेगळं त्याच्या डोक्यात आहे. आणि त्यानुसार तो तुम्ही नाही केलं ना, तो भयानक खवळ. एक सीन 15-15, 20-20 वेळेस, 30-30 वेळेस तो करून देतो. अरे तो चेकिंग डायरेक्टर आहे.
आपला परमेश्वर जो आहे, आपला सर्व ज्ञानी, सर्व समर्थ डायरेक्टर आहे, तो आपल्याला डायरेक्ट करू पाहतोय. आणि तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपण असं विचार, देवामध्ये चालायचं ना बाळासाहेब, हे पण करावं लागतं. अहो, देवाला माहिती आहे तुमच्या जीवनात काय करायचंय. तुम्ही पळवाटा नका सांगू, तुम्ही ह्या पळवाटा शोधताय. प्रेज द लॉर्ड. जर देवाला तुम्हाला घडवायचंय ना, देव कसाही करून तुम्हाला घडवतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूने म्हटलं, आकाशातील पाखराकडे पहा, ते पेरीत नाही, कापत नाही, परंतु परमेश्वर त्यांची सुद्धा गरज भागवतो. प्रेज द लॉर्ड. त्या सुकणाऱ्या गवताकडे पहा, त्या फुलाकडे बघा, ते सकाळी उगतं, दिवसा कोमेजून जातं, त्या गवताला देखील तो शृंगारित करतो. प्रेज द लॉर्ड. फुलांच्या द्वारे. हालेलुया. म्हणूनच त्या साताऱ्याच्या पठाराला, कास पठाराला पाहायला जातात लोक, फुलं पाहायला जातात तिथं 400 किलोमीटर इथं. ते भरलेलं असतं पावसाळ्याच्या दिवसात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्या फुलाची, त्या गवताची एवढी काळजी घेतो, तुमची किती घेईल. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही आधे उधर जाओ, आधे इधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ. आम्ही अर्धे देवात आहे, एक पाय देवात, एक पाय जगात. पटकन इकडे चटका बसला का पडी, इकडे चटका बसला आम्ही आगायला. प्रेज द लॉर्ड. असं नकोय देवाला. परमेश्वर म्हणतो, तू जर माझ्या पक्षात, देवा ज्यावेळेस दाताना अभिरामला परमेश्वराने ज्यावेळेस नाश केला, त्यावेळेस परमेश्वर म्हटला, जे परमेश्वराच्या पक्षाचे आहे ते माझ्याकडे येऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते जेव्हा परमेश्वर, जेव्हा ते मोशेकडे आले, त्यावेळेस परमेश्वराने निर्णय घोषित केला यांचा नाश. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा नाश केलेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आहे तो. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही त्याच्या आज्ञा पालन करावं. ज्या पहिले शमूएल मध्ये 15:22 मध्ये शमूएल काय म्हणतो बघा, पाठ पाठ पाठ. म्हणाला, परमेश्वराचे शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. पहा, यज्ञांपेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. प्रेज द लॉर्ड. होमांनी, यज्ञांनी परमेश्वराला संतोष होत नाही, जेवढा संतोष परमेश्वराला आज्ञा पालन केल्याच्या द्वारे होतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आज्ञा पालन खूप आवडतं. आणि आज्ञा पालन परमेश्वराला खूप आवडतं. जो आज्ञा पालन करतो त्याला परमेश्वर भरतो. प्रेज द लॉर्ड. पेत्राला शब्द दिला, पेत्रा निघाला, पेत्रा मी तुला खडक बनवीन, या खडकावर मी आपली मंडळी रचील. हालेलुया. अभिवचन दिलं आणि त्याच्याद्वारे मंडळीचा पाया लावला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतं, पीटर वॉज द फर्स्ट पोप. प्रेज द लॉर्ड. पेत्र तो पहिला पोप होता. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याद्वारे ख्रिस्ती साम्राज्याचा पाया लावला गेला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अभिवचनाचा पक्का आहे. तुम्ही आहात का? ज्या दिवशी तुम्ही देवात आले त्यावेळेस देवाने म्हटलं, तू आपला सर्व मला दे, मी तुझी काळजी वाहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर थोडं राहू दे, मी थोडं पाहतो. प्रेज द लॉर्ड. एका भावाला बाप्तिस्मा द्यायचा होता, त्याने म्हटलं, पास्टर हात बाहेरच ठेवा. का वर? म्हणजे मला एकाला चापट मारायची बाकी. पास्टर म्हणे, जाय त्याला चापट मारून येऊ नको पुन्हा, होय तिकडं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरा मी माझं सगळं देतो, पण कदाचित गरज पडली ना तर लाईफ जॅकेट पाहिजेच ना. प्रेज द लॉर्ड. लाईफ जॅकेट देवाला ज्ञान शिकवतो आपण. लाईफ जॅकेट पाहिजे, करावं लागतं. हे असं आहे, असं आहे, तसं आहे, जगनीती आहे. प्रेज द लॉर्ड. जगनीती नाही, आपण आत्मिक युद्ध नीतीमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण स्वर्ग नीतीमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे लुसिफराचं पतन कसं झालं? लुसिफर ज्याला परमेश्वराने, ज्यावेळेस परमेश्वराचं तेज पडत होतं त्यावेळेस इतर देवदूत नष्ट होत होते. परमेश्वराने लुसिफराला बनवलं, त्या करुबाला बनवलं. लुसिफर एक करूब होता, आद्य करूब. त्या लुसिफराला बनवलं आणि ज्यावेळेस लुसिफर आपले पंख खोलीत असे, परमेश्वराचं तेज लुसिफरावर पडत असे आणि बाकीचे देवदूत नष्ट होण्यापासून वाचत असे. एस्केलचं पुस्तक त्याचा 28 अध्याय 15-16 वचन जे आहे ते पूर्ण जरी वाचलं तरी तुम्हाला समजेल, पण 15-16 एकदा वाचलं. त्या अशा करूबाला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बुद्धीने जेव्हा कार्य करायला सुरुवात केली, जेव्हा त्याची बुद्धी कार्य केली, तेव्हा काय झालं बघा. तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलवणूक यथायोग्य होती. बघा तो शब्द वाचा, तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत चालचलवणूक ठीक होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून
तू पातळ केलेस, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या बस बस बस. यश या 14:12 पासून माझं 15 पर्यंत. Jesus. हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेल, देवाच्या तारंगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. प्रेज लॉर्ड. त्याने काय म्हटलं, मी माझं सिंहासन परमेश्वराच्या सिंहासनापेक्षा किंचित वर करीन. प्रेज लॉर्ड. त्याच्या मनात अपकार बुद्धी शिरली. एस्केल म्हणतो. प्रेज लॉर्ड. एस्केलच्या वचनामध्ये देव सांगत असताना पुस्तकामध्ये देव म्हणतो, त्याच्या मनात अपकार बुद्धी शिरली. बुद्धी, सुबुद्धी आणि अपकार बुद्धी. प्रेज लॉर्ड. सुबुद्धी परमेश्वर देतो, अपकार बुद्धी दुष्ट देतो. प्रेज लॉर्ड. आज तोच सैतान ह्या जगामध्ये तुम्हाला आणि मला आणि आपल्यासारख्या अनेक लोकांना नरकात घेऊन जायचा प्रयत्न चालू आहे. अनेक लोकांना तो घेऊन गेलेला आहे. नरक आपल्यासाठी नाहीये, पण तो हे सगळं घडून आणत आहे. हे जे आज क्रूर कर्म चालू आहे ना, भयानक क्रूर कर्म चालू आहे. बाहेर काय चालू आहे मला न्यूज नाही सांगायचा तुम्हाला, पण परिस्थिती आहे भयानक क्रूर परिस्थिती चालू आहे मार्केटमध्ये. प्रेज द लॉर्ड. महिला अशी बाहेर नाही निघू शकत. अहो महिला सोडा, पुरुष पण असा जाऊ नाही शकत बाहेर. जो साधे लोक आहेत ना, साधे सरळ जीवन जगणारे, त्यांनी जर कोणाला अशी थोडी भूल पण दिली ना, समोरचं भोसकून टाकायला लागला तर. प्रेज द लॉर्ड. भयानक परिस्थिती आहे आज. अशा वातावरणामध्ये त्या दुष्टाने लोकांची मनं विकसित केली आहे वाईटासाठी. देवाची इच्छा आहे, तू आपलं मन मला दे. प्रेज द लॉर्ड. तू आपली बुद्धी मला दे, मला काम करू दे. प्रेज द लॉर्ड. आज देवाला काम करू द्यायचं. जर देवाला नाही काम करू दिलं ना, दुष्ट काम करतो. आणि देवाला जे तुमच्यात घडवायचंय ते नाही घडलं तर. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणता प्रभू म्हणता, देवाचं वचन सांगतं तुम्ही मला प्रभू म्हणता, पण मी सांगतो ते का करत नाही. पण माहिती, तुम्ही प्रभूवर प्रेम करता किंवा तुम्ही वचन पालन करता किंवा तुम्ही चांगले सेवक आहात किंवा तुम्ही चांगले विश्वासी आहात, हे कशावरून समजतं? जेव्हा तुम्ही वचनाचं पालन करता. छोट्या छोट्या गोष्टी. याचा अर्थ पास्टरने असं नाही सांगितलं, आज असं नको व्हायला. पास्टरने असं नाही सांगितलं की तुम्ही बायबलचं अध्ययन करू नका. प्रेज द लॉर्ड. बायबलचं अध्ययन करा, पण त्या बायबलचं अध्ययन करा, इतर तुम्हाला दैविक गोष्टीचं अध्ययन करा, परंतु त्या गोष्टी तुमच्यासाठी जीवनाचा सार नाही व्हायला पाहिजे. ख्रिस्ती येशूचा वधस्तंभ हाच एक जीवनाचा सार आहे. आत्मिक जीवनामध्ये, पवित्र जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनाचा आधार, मूल स्त्रोत ख्रिस्त येशूच आहे. तो वधस्तंभच आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वासच आहे. तुम्ही तुमच्या विश्वासाने स्वतःचा जीव वाचवाल असं देवाचं वचन सांगतं. तुम्ही आपल्या धीराने, तुम्ही आपल्या विश्वासाने स्वतःला वाचवाल. प्रेज द लॉर्ड. नाही तर नाही वाचणार. प्रेज द लॉर्ड. प्रभू करू या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला सहाय्य करो. चला या समय आपण आपले डोळे मिटूया. देवाला धन्यवाद देऊया. प्रभू सुंदर वचन तू आमच्याकडे येऊन दिलंस. सुंदर वचनाद्वारे तुम्ही आम्हाला बोध केला. प्रभू बुद्धी, आमच्या बुद्धीवर आमचा ताबा ठेवण्यासाठी कृपा करा. हिला लीड करण्यासाठी कृपा करा. ही बुद्धी आम्हाला कधी कधी वाईटाकडे लीड करते. प्रभू कृपा करा. या बुद्धीपासून आम्हाला वाचवा. प्रभूची रक्षण करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. दया करा. हो प्रभू परमेश्वर, तुमच्यापासून आम्हाला दूर होऊ देऊ नका. प्रभू तुमच्या बंधनामध्ये आम्हाला स्थिर ठेवा म्हणून तुम्हाला विनंती करतो. सैतानाच्या प्रत्येक कुटील योजना प्रभू येशूच्या नावात या समय प्रभू परमेश्वर मी हाणून पाडतो. तुमचा नाश आणा प्रभू. कृपा करा प्रभूजी. तुमच्या लोकांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी, तुमच्या लोकांमध्ये आशा निर्माण होण्यासाठी आणि तुमचे लोक प्रभू परमेश्वरा या ठिकाणी प्रभू जोमाने धावण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कृपा करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन बसले भाऊ बहिणींना तुमचा आशीर्वाद द्या म्हणून तुम्हाला विनंती करतो. प्रभू तिथून पुढे हप्ताभर आम्हाला सांभाळा. आमचं बाहेर जाणं हातीनं संपूर्ण सर्व कामकाज तुम्ही सांभाळा म्हणून तुम्हाला विनंती करतो. चालेल सर्व चुका प्रभूंची आम्हाला क्षमा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. प्रभू दया केली. धन्यवाद देतो. संपूर्ण वेळ का तुमच्या स्वाधीन करतो. आम्हाला दिलेल्या आरोग्यासाठी धन्यवाद देतो. त्या आरोग्यामध्ये चालण्यासाठी देऊ कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद करतो या ठिकाणी आलेल्या लोकांच्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अधिकृतीने भरा म्हणून तुम्हाला विनंती करतो. दया केली. धन्यवाद देतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ का समय तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेरणात मागतो तुम्ही ऐका. स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. इथून पुढचा समय पुन्हा निकिताकडे देतो.